का? मी वाचू का? हा, नाही आज शनिवार आहे ना, बुद्धीवर चाललंय आपलं. ओके. हा तर हा मागच्या वेळी तुला अटेंड नव्हतं करता आलं ना. अ, अ, मागच्या 2 सेशन मध्ये आपण हे पाहिलं, म्हणजे एक तर बुद्धीची व्याख्या पाहिली आपण, की पहिल्यांदा जी मूळ आदिमाया आदिशक्ती निर्माण होते, ती पहिल्यांदा बुद्धीचं रूप घेते. म्हणजे परब्रह्म निर्गुण निराकार असताना एकोहम बहुश्याम हा जो वृत्ती पहिल्यांदा निर्माण होते, तीच खरी आदिशक्ती आहे. तर आणि मग तीच बुद्धिरूप होते. त्यामुळे या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता म्हणतात. याचं कारण बुद्धी दात्री नुसती भगवती नाहीये, तर ती बुद्धिरूप आहे. तर अर्थात बुद्धी ही एक स्टेज झाली. अंतःकरण तत्व आहे ते, आणि त्या अंतःकरण तत्वात च्या 4 वेगवेगळ्या ज्या स्टेजेस आहेत, चित्त आहे, मनाची अवस्था आहे, बुद्धी आणि अहंकार. तर चित्त चित्तातल्या वृत्तीचं शमन करून अंतःकरण स्थिर करता येतं, बुद्धी स्थिर करता येते. तो योगमार्गात ते सांगितलेलं आहे. तसं ज्ञानमार्ग आहे, कर्ममार्ग आहे. मग हे 3 मार्ग का वेगळे आहेत? तर याचं तसं स्पष्टीकरण फार कुठे सापडत नाही. कसं आहे की सच्चित आनंद रूप परमात्मा आहे. आता सच्चित आनंद हे 3 वेगळे गुण नाहीयेत. तिन्ही मिळून एकच गुण आहे. पण तो आपल्या ह्या जगात किंवा या त्रिमितीय विश्वात एकच असं आपल्याला ते कळून येत नाही, म्हणून तो 3 शब्दांनी सांगावा लागतो. कारण सत रूपाने असलेला, त्यामुळे सर्वत्र सर्वव्यापी एकसंग तो आहे. आणि ज्ञानरूप म्हणूनच तो सर्वज्ञ आहे, म्हणजे चित्रूप आहे. आणि सर्वत्र आपल्याला आपली प्रिय व्यक्ती पाहिल्यावर आनंद होतो. तर सत आणि चित म्हणजे सर्वव्यापी आणि सर्वज्ञ असल्यावर सगळीकडे जेव्हा स्वतःचाच अनुभव येतो, तेव्हा तो आनंदही आहे. अशा याने ते तत्व एकच आहे. पण या 3 गुण म्हणता न येणार त्याला. या 3 शब्दांनी त्याचं डेफिनेशन होतं. तर सत्तत्व हे असणं दाखवतं, चित तत्व हे जाणणं दाखवतं, आणि आनंद तत्व नावाप्रमाणे आनंद दाखवतं. तर सत्तत्व आहे असणं, ह्याला अनुसरून जो मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे झाला आपला उपासना मार्ग आणि अष्टांग योग मार्ग. कारण त्याच्यात हे शरीर आहे हे पहिलं मान्य केलेलं आहे आपण. आणि मग ते असल्यावर ते ईश्वराकडे कसं लावायचं? जेव्हा आपण म्हणतो शरीर, तेव्हा फक्त स्थूल शरीर असं नाही. 5ही कोश किंवा 4ही शरीर, जे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, हे जे म्हणतो आपण, ते 4ही शरीर आली. तर तसं ते झालं. चित स्वरूपा चित स्वरूपाशी जोडलं जाण्याचा जो मार्ग आहे, तो अर्थातच ज्ञानमार्ग आहे. कारण चित म्हणजे चित तत्व हे जाणणार आहे, आणि भक्ती मार्ग हा आनंद मार्ग आहे. आता उपासना मार्ग किंवा योग मार्ग याच्यात खूप प्रयत्न आहेत. कारण त्याच्यात आपण शरीर आहे असं म्हटल्यावर त्या शरीराने प्रयत्न झाले पाहिजेत. मग त्या शरीरात काय आलं, तर स्थूल देहानी प्रयत्न झाले पाहिजेत. म्हणजे आसन, प्राणायाम योग मार्गात झाले. धर्ममार्ग जो उपासना मार्ग आहे, त्याच्यात तुमची नैमित्तिक कर्म आली, प्रदक्षिणा आल्या, तीर्थयात्रा आल्या. हे फिजिकल म्हणजे स्थूल शरीराने झालं. मनानी जप आला, किंवा मनानी अध्ययन,
स्तोत्रादी पठण हे सगळं मनाने आलं. तसंच ज्ञानमार्गात काय आहे, तर योग मार्गात काय आहे, तर आसन आहे स्थूल शरीराने. प्राणायामाने प्राणमय कोशाचा प्राणमय कोशाची अलाइनमेंट झाली आणि मग पुढे ईश्वर प्राणिधान आहे, धारणा, ध्यान, समाधी आहे. यांनी एक वरचं कोशाची शुद्धी होऊन ईश्वराशी योग साधलेला आहे. आता भक्ती मार्ग ह्यात सगळ्यात विशेष असा आहे की ज्ञानमार्ग आणि जो उपासना मार्ग आहे म्हणजे धर्म मार्ग जो आहे, तर भक्ती ह्याच्यापेक्षा वेगळी आहे. भक्ती म्हणजे ईश्वराशी जोडलं जाणं आणि तिथे काही कामना न राहणं. तर धर्माचं जे फल आहे ते निरंतर धर्माचरण करत राहून कोणत्या तरी जन्मात मिळतं. ज्ञानमार्ग तर त्याच्याहून कठीण आहे. हठयोगही कठीण आहे, योगमार्ग कठीण आहे. भक्ती मार्गाची उच्चावस्था कठीण असली तरी त्याची सुरुवात सोपी आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला सुरुवात केल्यापासून लगेच मिळणार आहे. तो का किंवा तो कसा, तर जसं आपण व्यवहारात आपली आवडती व्यक्ती आहे तिच्यासाठी आपण काही गोष्टी करतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. हा जो विषयाचा आनंद आहे, तोच विषयाचा आनंद ईश्वराच्या बाह्यमूर्तीकडे लावला तर तो त्या वरकरणी दिसताना जरी विषयाचा दिसला किंवा बाह्य वस्तूचा दिसला तरी ती मूर्ती चैतन्य रूप असल्यामुळे तो बाह्य नसून तो आत्मानंदाची तिथूनच आपल्याला अनुभूती व्हायला सुरुवात होते. म्हणून भक्ती मार्ग हा सर्वात श्रेष्ठ म्हणून सांगितलेला आहे आणि त्या मार्गाची बाकी सगळे जे मार्ग आहेत ते चौथ्या पुरुषार्थापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष इथपर्यंत घेऊ शकतात. भक्ती ही त्याच्या पुढची आहे, म्हणजे पराभक्ती हा 5व्या पुरुषार्थापर्यंत घेऊन जाऊ शकतात आणि ती बुद्धीची सर्वात उच्च अवस्था आहे. आता आपण मगाशी एक पाहिलं की या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. तर आपण काही पुराणातलं उदाहरणं पाहतो किंवा रामकृष्णांच्या चरित्रात आपण पाहतो की तोतापुरी आले आणि त्यांना निर्विकल्प समाधी लावायला लागली. यांनी डोळे मिटल्यावर आज्ञाचक्रात देवीचं दर्शन आहे आणि मग त्यांनी त्यांना निर्विकल्प समाधी लागत नव्हती. मग तोतापुरींनी पडलेला एक काचेचा तुकडा घेऊन इथे त्यांच्या टोचला आणि म्हणाले इथे ध्यान लाव. तेव्हा मग रामकृष्णांनी परत ध्यान लावल्यावर परत देवी दिसली. त्यांनी ज्ञानाच्या तलवारीने तिचे 2 तुकडे केले आणि निर्विकल्प समाधीत गेले. आता रामकृष्ण हे इतके सगुण भक्त आहेत, ते आपल्या आईचे 2 तुकडे कसे करतील? तर त्याचा अर्थ एक असा आहे की आज्ञाचक्रापर्यंत जेव्हा पोचतो योगी, तेव्हा त्याच्या बाकी सगळ्या तत्वाची शुद्धी झालेली असते. जसं आपण मागे पाहिलं की निर्गुण निराकार परब्रह्मापासून एक लेवल खाली येत जात मग शेवटी सृष्टी आहे. त्या लेवल्स पण आपण पाहिल्या की परब्रह्मापासून विद्यामाया तयार झाली. विद्यामायेपासून म्हणजे आदिशक्ती जगदंबा निर्माण झाली. पासून पहिल्यांदा महत्तत्व म्हणजे बुद्धी निर्माण झाली. शुद्ध बुद्धी आहे तिथे. ती शुद्ध इतकी आहे की ती सात्विक बुद्धी म्हणण्यापेक्षाही शुद्ध आहे. कारण महत्तत्वाची उत्पत्ती झाली तोपर्यंत सत्वरजतम हेही तयार झालेले नाहीये. मग महत्तत्वानंतर अहंकार, अहंकारानंतर मग त्रिगुण, त्रिगुणापासून पंचमहाभूत, मग पंचमहाभूतांचं पंचीकरण, त्रिगुणांपासून मग पंच तन्मात्रा आधी झाल्या, शब्द स्पर्श रूप रसगंध, मग पंचमहाभूत त्याचं पंचीकरण आणि मग त्या पंचीकरणातनं मग सृष्टीची सगळी उत्पत्ती आहे. त्यामुळे उलट जाताना तो एक्झॅक्टली उलटा मार्ग आहे. म्हणजे पंचमहाभूताची शुद्धी आणि मग त्रिगुणाचं हे झाल्यानंतर त्या शुद्ध बुद्धीपर्यंत
म्हणजे आज्ञाचक्रात आपण शुद्ध बुद्धीपर्यंत पोहोचलो. ती शुद्ध बुद्धी जेव्हा सोडून दिली, तेव्हा निर्विकल्प समाधी आहे. त्यामुळे अ, आई जगदंबेचे 2 तुकडे केले असा तो अर्थ नाहीये. तिथे ती बुद्धी त्यांनी बुद्धीचा नाश झालेला आहे. मनोनाश ज्याला म्हणतात, तो त्यांचा झाला आणि ते परब्रह्माशी एकरूप झाले. आपण अ, भागवतात आणि दत्त महात्म्यात परशुराम आणि रेणुका मातेचं गोष्ट ऐकतो, की मातेचं त्यांनी अ, शिरच्छेद केला. आता कोणताही जो साधक आहे, त्याला जरी भक्ती मार्गाचा असला, तरी त्याला ज्ञान प्राप्ती, निर्विकल्प समाधी इथपर्यंत पोहोचावंच लागतं आणि जर तो भक्त असला, तर त्याच्या पुढे मग तो पराभक्तीपर्यंत पोहोचतो. पण त्या निर्विकल्प समाधी म्हणजे तिथे मायेचा नाश होतो, नाश करावा लागतो. आणि नुसत्या अविद्या मायेचा नाही, तर विद्या मायेचाही. म्हणजे जिच्यापासून आपली उत्पत्ती आहे, म्हणजे ती आपली आई आहे, जगदंबा आहे. पण तिचाही नाश करून पुढे गेला आणि मग पुढे गेल्यानंतर परब्रह्माचा प्रसाद झाला. म्हणजे जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि पुन्हा माता जिवंत झाली. म्हणजेच मग तो भक्त पुन्हा या सगळ्या विश्वात परत येतो. त्याचे बाहेरचे विषय त्याला दिसतायत, पण ते सगळे परब्रह्म रूप होतात त्याला. जसं सावतामाळी म्हणतात, "कांदा मुळा भाजी ह्याची विठाई माझी." म्हणजे आता कोणीतरी शंका काढू शकतं, की आपलं अध्यात्मात कांदा खायचा नाही सांगितलंय. मग ते विठाई माझी कसं म्हणतात? तर त्यांच्यासाठी तर सगळंच विठाई आहे. त्यांचं कर्म विठाई आहे, त्यांचं अ, धर्म विठाई आहे, सगळं ते विठाई होऊन जातं. तर असा हा बुद्धीचा विकास आहे. बरं, मग हा बुद्धीचा विकास आपण एवढं तर सगळ्यांना आपल्याला माहिती असतं, की 3 प्रकारचे जीव आहेत किंवा बुद्धीचे अ, अ, विकासाच्या 3 अवस्था आहेत. काय आहेत तर बद्ध, मुमुक्षू आणि सिद्ध. मग ते असताना हे एवढा पसारा का करायचा? एवढं सगळं का समजून घ्यायचं? तर आपण मागच्या वेळी गीतेतला एक श्लोक बघितलेला, की सात्विक बुद्धी म्हणजे काय? हे सांगताना भगवंतांनी म्हटलेलं आहे, की या अ, प्रवृत्ती मार्ग काय आहे? प्रवृत्ती काय आहेत? निवृत्ती काय आहेत? कार्य काय? अकार्य काय? भय कशात आहे आणि अभय कशात आहे? बंध काय आहे? मोक्ष काय आहे? हे ज्या बुद्धीला कळतं, त्या बुद्धीला सात्विक बुद्धी म्हणतात आणि सात्विक बुद्धी झाल्याशिवाय कर्मयोगही नाही, ज्ञानयोगही नाही आणि भक्तियोग तर नाहीच नाही. त्यामुळे सात्विक बुद्धीसाठी हे मिनिमम ज्ञान आवश्यक आहे. आपण जो सगळा अभ्यास करतोय, ते मिनिमम आहे. याच्या पुढे जर आपण कधी विचारसागर रहस्य किंवा लघुवाक्यवृत्ती या ग्रंथाचा जर अभ्यास केला, तर आपल्याला लक्षात येईल, की खूप डीप आणि खूप जास्त विचार करायला लागतो. त्याच्याही पुढे उद्धव संदेश सारखे जर ग्रंथ आपण पाहिले, तर ज्ञान कळायला कठीण आहे, पण भक्तीच्या एक-एक अवस्था कळणं तर त्याच्याहून कठीण आहे. हे आपल्याला लक्षात येईल. पण निदान प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, आपल्याला आपली कर्तव्य काय, अकर्तव्य काय, हा श्लोक 18व्या अध्यायात आलेला आहे. पण प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षै च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. हा श्लोक मुद्दामून सांगण्याचं कारण असं आहे, की बऱ्याच वेळा असं बोललं जातं, की आमचा बाबा भोळा भाव आहे. भोळ्या भावाला देव भेटतो. त्यामुळे काही आपल्याला समजून घेण्याची किंवा ज्ञानाची काही गरज नाही. तर ज्ञानाची गरज नाही हे म्हणणं म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा जो दरवाजा आहे, तिथे आम्हाला पोचायचंच नाही असं म्हटल्यासारखं होतं. महाराजांनी पण प्रवचनात म्हटलेलं आहे, की आपल्याला ज्ञानाचंच वैराग्य आलेलं आहे. तर ते अ, अ, त्याचं एक कारण असं होतं, की आपण ऐकतो, की नामस्मरण केलं की सगळं आलं आणि ते शतशः खरं आहे. पण नामस्मरण अखंड, अप्रतिहत, अकाम होऊन घडणं, यासाठी ईश्वराबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि ईश्वराबद्दल प्रेम केव्हा निर्माण होईल?
आपल्याला कोणालाही स्वतःबद्दल सर्वात जास्त प्रेम असतं. म्हणजे आपली जवळची लोकं ही आपल्याला आनंद देणारी म्हणून आपल्याला प्रिय असतात. एखादा जर मुलगा असेल, तो अ, समजा आई-वडिलांना मारत असेल, दारू पिऊन येत असेल, तर तो पण नको म्हणतात त्याला. घरातनं चालता हो म्हणतात. म्हणजेच आपल्या स्वतःच्या दत्त महात्म्यातही एक ओवी आली की भार्या किंवा मुलं हे प्रिय कशाला? तर स्वतःच्या प्रिय होण्यापुरते ते प्रिय आहेत. पण खरं आपल्याला सर्वात प्रेम आपल्यावर असतं. पण तो आपल्यावर म्हणजे स्वतःवर म्हणजे कशावर? तर ते तिथे सध्या आपल्याला अज्ञान असतं, की स्वतःवर म्हणजे ठीक आहे, शरीरावर नाही, पण मनावर किंवा बुद्धीवर हे जे आपण प्रेम करतो, त्याच्या पलीकडे खरा मी कोण आहे आणि तोच परमात्मा कसा आहे, हे कळलं तर त्या परमात्म्यावर म्हणजे लक्षात आलं, की तोच आहे. मी असं काही वेगळं नाहीच आहे, की मग ते प्रेम निर्माण होऊ शकतं. त्यामुळे भक्तीसाठी पण आपल्याला तेवढी सात्विक बुद्धी मिळवण्यासाठी या विषयाचा विचार करायला लागतो. तर आपण हे बघत होतो, की एवढी वर्गवारी का केली आहे? तर जसं मगाशी आपण म्हटलं, की अ, बद्ध, मुमुक्षू आणि सिद्ध हे 3 कॅटेगरी झाली. एवढं कळलं की झालं. तर मग आपण नक्की कशात बसतो? बद्धात बसतो का? तर बद्धात नाही बसत, कारण भक्तीला सुरुवात झाली. काही थोडासा आपण अभ्यासही करतोय. थोडासा काही योगही करतोय. शक्तिपात दीक्षा झालेली आहे. ध्यानही करतोय. मग आपल्याला मुमुक्षू म्हणायचं का? तर मुमुक्षा याची अ, व्याख्या अशी आहे, की जसं तुकाराम महाराज म्हणतात, "पाण्या वाचुनी मासोळी तैसा तुका तळमळी." ती तळमळ लागली की त्याला मुमुक्षा म्हणतात. आणि तशी तळमळ लागल्यानंतर मग गुरूंचा कडनं तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया त्यांच्याकडनं ज्ञान मिळवून मग पुढे पूर्ण ज्ञान आणि मग त्याच्यापुढे पराभक्ती आहे. मग आपण नक्की कशात बसतो? हा प्रश्न आला की नाही? मग या प्रश्नाचं उत्तर मिळण्याकरता हे 3 वर्गीकरण सफिशियंट होत नाहीत. म्हणून ही जास्त वर्गीकरणं केलेली आहेत. जसं अ, आपण जर म्हटलं, की मुलगा मध्ये आहे, सेकंडरीमध्ये आहे आणि कॉलेजमध्ये आहे. एवढंसं उपयोगी नाही ना. त्याची इयत्ता कळली पाहिजे. तसं आपण कोणत्या इयत्तेत आहोत? बुद्धिविकासात, भक्तीच्या प्राप्तीत, योगाच्या प्राप्तीत कुठल्या इयत्तेपर्यंत पोहोचलोय? अभिमान होण्यासाठी नाही, त्या इयत्तेत अभ्यास काय आहे? म्हणजे आता आहोत तिथून पुढे जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? हे कळण्यासाठी आपण थोड्याशा या बुद्धीच्या अवस्था पाहतोय. आणि आता आपण थोडंसं बुद्धीच्या अवस्था प्रत्येक अवस्थेत तिथून पुढे जायला उपाय काय? कारण पूर्ण सगळा मार्ग समजून घेणं हे तसं फार मोठं काम आहे आणि त्याची एका क्षणी सगळी गरज पण नाहीये. म्हणजे मागे एका XYZनी महाराजांना प्रश्न असा विचारला, की आज्ञाचक्राचा भेद झाला, की ती काळोखी पोकळी जी योगाची रात्र आहे, तिथे नेमकं कसा अनुभव येतो? तर आता गोष्ट अशी आहे, की आपले आत्ताच झाले कुंडलिनी जागृत. बरं, ती जागृत झाल्यानंतर जेवढी साधना होते तेवढी होत नाही. कारण योगवाणीत सांगितल्याप्रमाणे उत्तम साधकाला 12 वर्षात, मध्यम साधकाला 24 वर्षात आणि अधम साधकाला 36 वर्षात मुक्ती मिळते. त्या हिशोबाने जर पाहिलं तर काहीच नाहीये, म्हणजे अधम पण नाहीये असंही परिस्थिती माझी आहे. पण तो विचार करता मग पुढचं सगळं अ, नुसतं आपण विचार करतो, की निष्काम भक्ती किंवा मग परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान हे सगळं पुढचा विचार करायच्या आधी जिथे आपण आहोत, तिथे आपल्याला काय उपयोगी पडणार आहे, हे कळण्यासाठी या इयत्ता आपण एखाद्या कोर्सचं प्रॉस्पेक्ट्स बघतो ना, त्याच्यात
पहिल्या वर्षी काय, दुसऱ्या वर्षी काय, तिसऱ्या वर्षी काय, तसा हा अभ्यास आपल्याला आपल्या त्या प्रवासात त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. अशोक काकांना मी विचारलेलं एकदा विचारसागर रहस्य वाचण्यापूर्वी, की खरं तर ज्ञानपर ग्रंथ वाचायचं असेल तर साधन चतुष्टय संपत्ती लागते. ती माझ्याकडे नाहीये. तर मग हे ग्रंथ वाचावा की न वाचावा? तर म्हणाले, "दिनेश वाचून ठेव, पुढे उपयोगी पडेल." तर ते जे पुढे उपयोगी पडेल आहे, जसं अर्जुनाला गीता सांगितली. विश्वरूप दर्शनाची योग्यता नसतानाही विश्वरूप दाखवलेलं आहे. म्हणजे अर्जुन त्या योग्यतेला पोचायचा आहे अजून. पण आधीच सांगून ठेवलं. आधीच सांगून ठेवलं, ते मग योग्य वेळी अर्जुनाला उपयोगी पडलेलं आहे आणि ज्ञान झालेलं आहे. तर त्यामुळे हा आपण अभ्यास करतो आणि एकतर यात आपण जे आता पाण्या वाचून मासोळी जैसा तुका तळमळी हे पण तुकाराम महाराजांचं जरी पद असलं, तरी ते महाराजांनी त्यांच्या प्रवचनात घेतलेलं पद आहे. त्यामुळे महाराज त्या निमित्ताने आपल्याला महाराजांनी प्रवचनात घेतलेल्या काही ओव्या त्याचेही संदर्भ आपल्याला आठवून त्यांचं स्मरण होतं. तर पहिल्यांदा आपण पाहू की पंचकोशाच्या हिशोबाने आपण वर्गीकरण पाहिलं की अ, अ, अन्नमय कोशात अडकलेली बुद्धी, प्राणमय कोशात अडकलेली बुद्धी, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशात अडकलेली बुद्धी. अन्नमय कोशात अडकलेली बुद्धी म्हणजे शरीराचा विचार आहे. आपण आजूबाजूला पाहिलं तर लोक काय डिस्कस करतात त्याच्यावरून त्यांची बुद्धी कोणत्या स्तराला आहे हे आपल्याला समजून येतं. अन्नमय प्राणमय याच्या प्रमाणे येतं आणि शुभेच्छा विचारणा या ज्ञानाच्या सात भूमिकेप्रमाणेही आपण ते नंतर बघू ते कसं लक्षात येतं. तर तू काय शर्ट घेतला, तिने काय साडी घेतली, मी कसा मेकअप केला, आता मी काय शॉपिंग केलं, हे सगळे स्थूल विचार आहेत. ती स्थूल देहात अडकलेली बुद्धी आहे. मला भूक लागली, मला तहान लागली, ही प्राणमय कोशात अडकलेली बुद्धी आहे. महाराजांनी भागवतात सांगितलंय की परीक्षित राजा जेव्हा त्याला अत्यंत भूक तहान लागले आणि त्या ह्याच्यात त्याला संयम न राहून ऋषींच्या गळ्यात त्यांनी साप अडकवला, तेव्हा त्याची बुद्धी प्राणमय कोशात अडकलेली आहे. आता खरं तर हा अधिकारी महात्मा आहे परीक्षित राजा. ईश्वराबरोबर गर्भावस्थेत एकत्र राहिलेला आहे. पण जरासंधाचा मुकुट घातल्यामुळे त्याचा परिणाम होऊन ती बुद्धी प्राणमय कोशापर्यंत खाली उतरलेली आहे त्याची. आणि तोच परीक्षित राजा शेवटी जेव्हा पूर्ण भागवताचा उपदेश झाला, तेव्हा तो म्हणतोय की मला तहान नाही. 7 दिवस त्यांनी काही न खाता, काही न पिता भागवत ऐकलेलं आहे. शुकाचार्यांनी सांगितलं, त्यांनी ऐकलं, कंटिन्युअस ऐकलेलं आहे. आणि 7 दिवसांनी मृत्यूचा समय जवळ आलेला असतानाही तो सांगतोय, मला ताण नाही, भूक नाही, काही चिंता नाही, भय नाही. म्हणजे काय? तहान नाही, भूक नाही म्हणजे प्राणमय कोशातनं बुद्धीवर आले. चिंता, भय नाही, मनोमय कोशातनं बुद्धीवर आली. ईश्वराच्या चरणी बुद्धी दृढ झाली आहे म्हणजे विज्ञानमय आणि मग त्याला ती आनंदाचीही प्राप्ती झालेली आहे. आणि तक्षक हे करून शरीर भस्म झाल्यानंतर तो मुक्तच झालेला आहे. म्हणजे त्या पंचकोशाच्या तो पलीकडे गेलेला आहे. तर आपली दिवसभरात आपली वृत्ती काय आहे? आपण अ, अन्नमय कोशात किती राहतो? हे खायला पाहिजे, ते पाहिजे. अ, अ, कपडे व्यवस्थित आहेत की नाही? भांग पाडला की नाही? याचा अर्थ कपडे व्यवस्थित घालायचे नाही किंवा भांग पाडायचा नाही, हा नाहीये. याचा अर्थ असा आहे की त्यातच आपण अडकतोय का? कशात जास्त अडकतो? तर हे झालं स्थूल शरीर. प्राणमय शरीर म्हणजे भूक लागली, तहान लागली, भूक आवरत नाहीये, तहान आवरत नाहीये किंवा मलमूत्राचे वेग आवरत नाहीये. तर ही सगळी प्राणमयात अडकलेली आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर मनोमयमध्ये अमुक असा बोलला, तमुक तसं झालं. मग मी हे करू का ते करू? मी अमुक केलेलं बरोबर आहे. आता काही जण विचारतात की स्तोत्रपाठ करू का जप करू? का साधना करू?
आता हे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपण असं म्हणत नाही की मी पिक्चरला जाऊ का त्याच्याऐवजी जपाला बसू. आपण जे ऑप्शन्स काढतो ते कसं आहे की जप करू का साधना करू का स्तोत्रपाठ करू किंवा ह्यावेळी काय करू. जशी ती मनाची अवस्थेतनं बुद्धी अजून वर गेली आणि बुद्धीच्या अवस्थेत म्हणजे आपण अंतःकरण तत्व म्हणू. मनाच्या अवस्थेतनं तसं बुद्धीच्या अवस्थेत जायला लागेल तसं तुमच्या आयुष्यात आपोआप शिस्त पण यायला लागते. अ, गोडसे काकांचंच उदाहरण आहे. 9-9 तास साधना रोजच्या रोज आणि हे नोकरी चालू असताना, सगळा संसार चालू असताना आणि त्याच्याशिवाय लिखाण आहे. महाराजांनी जे सांगितलेले अ, जे रेफरन्स ग्रंथ आहेत त्याचं वाचन आहे आणि तेवढं करून थांबलेले नाहीयेत. ते परत दुसऱ्यांना सांगणं आहे. म्हणजे त्यांनी जर अ, हे सांगितलं नसतं तर बराच वेळ लागला असता या गोष्टी किंवा त्यांनी जर महाराजांचं लिहून ठेवलं नसतं तर आपल्यापर्यंत हे सगळं पोचलं पण नसतं. तर म्हणजे मुख्य सांगायची गोष्ट यात अशी आहे, की आपली बुद्धी आपण अ, कोणत्या लेव्हलला नेऊन वापरतो रोजच्या ह्याच्यात. याचं नुसतं जरी निरीक्षण आपण केलं, तरी ती बुद्धीची सुधारणा होत जाते. तर अ, याप्रमाणे कोशांप्रमाणे आपण बघू शकतो, की आपण कोणत्या कोशात जास्त अडकतोय. आणि अन्नमय कोशात, प्राणमय कोशात जर आपण जास्त अडकत असू आणि त्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर त्याच्यासाठी सर्वात जालीम उपाय आहे युक्ताहार विहारस्य. आहाराला महत्त्व दिलेलं आहे. महाराजांनी सांगितलंय, की अ, आपल्या अन्नाच्या सत्वांशापासून मन बनतं. आता सत्वांशापासून म्हणजे अन्नाचे जे कंटेंट आहेत, त्याचं सर्वात मिनिमम म्हणजे खालची लेव्हल, मॅक्सिमम तम असलेली लेव्हल त्या रेंजमधली आणि मॅक्सिमम त्यातली सत्व असलेली लेव्हल. यातलं वरचा लेयर जो सत्व असलेली लेव्हल आहे, त्यातनं मन बनतंय आपलं. म्हणजे जर आपण तमोगुणीच अन्न खाल्लं, तर त्या तमोगुणी अन्नातलं त्यातल्या त्यात काहीतरी थोडंफार सत्वगुणी असेल त्यांनी मन बनेल. पण ते रिलेटिव्हली सत्वाच्या मानाने तमच आहे. तर त्यामुळे अन्न आपण काय खातो आणि युक्ताहार विहारस्य म्हणजे त्याच्यानंतर अ, झोपही, स्वप्नही हे लिमिटेड पाहिजे. आता झोपचं आपण समजू शकतो, लिमिटेड पाहिजे. स्वप्न लिमिटेड पाहिजे हे कसं? तर सात्विक अन्न खाल्लं, तर तुमची स्वप्नही लिमिटेड राहतात. तुम्ही रजोगुणी अन्न खाल्लं, स्वप्न हे काय आहे? तर स्वप्न म्हणजे तुम्ही झोपेत असतानाही तुमचा रजोगुण चालू आहे. तुमचं मन इथून तिथे वेगवेगळ्या ठिकाणी जातंय, वेगवेगळ्या व्यक्तींचा विचार करतंय किंवा वेगवेगळ्या विचारांनी काहीतरी दृश्य तयार करतंय. म्हणजे रजोगुण जास्त असल्यामुळे सात्विक अन्न खाल्लं तर स्वप्नही कमी पडतात. हां, अर्थात तो जर दृष्टांत असेल तर तो रजोगुणी धरला जात नाही. तो सत्वापेक्षाही श्रेष्ठ धरला जातो. पण म्हणून अन्नाला महत्व आहे. अन्नाने मन बनतं. त्यामुळे अ, जर शुद्ध अन्न, सात्विक अन्न आपण खात राहिलो आणि तेही वेळेवर, तर त्यांनी अन्नमय आणि प्राणमय कोशापासून आपण सहज पुढे जाऊ शकतो. आणि अ, त्याच्याकरताच म्हणजे अन्नानी आणि मग योगमार्ग असेल तर आसन प्राणायामानी, ज्ञानमार्ग असेल तर श्रवण, मनन, निदिध्यासानी आणि भक्तिमार्ग असेल तर नामानी, ईश्वर कथा श्रवणानी, कथनानी, अ, ईश्वराबद्दल जे चिंतन आपण करतो त्यांनी बेसिक आपली शुद्धी होऊन आपण ऍक्च्युअल साधन मार्गापर्यंत पोहोचू शकतो. तर हे झालं अ, अन्नमय, प्राणमय, मनोमय ह्या हिशोबाने आपण अ, कसं हे करू शकतो तर. म्हणजे बुद्धी आपली कुठे आहे आणि तिथून पुढे जाण्यासाठी काय करू शकतो हे आपण अन्नमय कोशाच्या आणि आणि प्राणमय कोशाच्या बाबतीत बघितलं. त्याच्यानंतर मनोमय कोश पासून विज्ञानमय कोशात जायचंय. म्हणजेच काय? तर
स्थूल देहानंतर सूक्ष्म देह जो आहे, तर त्याच्यात प्राण आणि पंचज्ञानेंद्रिय, पंच इंद्रिय आणि अंतःकरण तत्व आहे. म्हणजे चित्त, मन, बुद्धी, अहंकार हे अंतःकरण चतुष्टय आहे. आता ह्यात असं आहे, की जसं महाराजांनी प्रवचनात सांगितलंय, की या दश इंद्रियांना 10 घोड्यांची उपमा दिलेली आहे आणि मन हे सारथी म्हणून सांगितलेलं आहे आणि रथी जो आहे तो आत्मा आहे. तर ह्याचा अर्थ काय? इंद्रियांना क्रियाशक्ती दिसते, पण ती खरी असत नाही. इंद्रिय ही सगळी मनाच्या ताब्यात असतात आणि ते मन किंवा अंतःकरण तत्व आहे, ते कोणाच्या ताब्यात? तर ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय. सगळ्या इंद्रियांचा म्हणजे मन यालाही 11वं इंद्रिय म्हटलंय अंतःकरण तत्वाला. त्याचा स्वामी जो परमात्मा तो ऋषिक आहे आणि म्हणून तो सारथी म्हणून अ, बसलेला आहे आणि रथी हा जीवात्मा आहे म्हणजे आपला आत्मा. तर अ, स्थूल देह म्हणजे प्राणमय आणि अन्नमय आणि प्राणमय कोशानंतर आता आपण आलो मनोमय कोशापर्यंत. मनोमय कोशापासून आपल्याला अ, विज्ञानमय कोशापर्यंत जायचंय. तर हे कसं जाणार? तर बाकी सगळ्या गोष्टी त्यात सेम आहेत. मनोमय कोशात पंच ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आणि मन आहे आणि विज्ञानमय कोशात मनाच्या जागी बुद्धी आहे. म्हणजे फक्त अवस्थांतर आहे. म्हणजेच काय, की मनाच्या अवस्थेतनं बुद्धीच्या अवस्थेत गेलं, की आपण मनोमय कोशापासून आपली बुद्धी विज्ञानमय कोशावर ऑपरेट व्हायला लागली. आणि तोच बुद्धियोग आहे. ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते म्हणजे भगवान सांगतायत, की मी जो सतत युक्त आहे त्याला मी बुद्धियोग देतो. आणि हे अर्जुनाला सांगतायत म्हणजे ते अर्जुनाची बुद्धी तशी सात्विक असल्यामुळे, सतत युक्त तो असल्यामुळे त्याला तो मनोयोग म्हणजे बुद्धियोग सांगतायत. त्यामुळे गीता हा पूर्ण बुद्धियोग आहे. त्यात भक्तिमार्ग सांगितलेला आहे, तोही बुद्धियोग आहे. त्यामुळे बुद्धिवाद हा जो अ, शास्त्राप्रमाणे जो बुद्धिवाद आहे, त्याच्यात भक्ती अंतर्भूत आहे. म्हणजे मी भक्ती करीन आणि बुद्धिवादाशी माझा संबंध नाही असं नाहीये. बुद्धी शास्त्रानुकूल जाण्यासाठी हा बुद्धियोग भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. तर मग मनापासून बुद्धीपर्यंत दिनू, कसं जायचं? दिनू, हा बोला काका. एक मिनिट. हा. तू आधी विज्ञान शब्दाचा खुलासा कर. काही मंडळींना माहिती नसेल, नवीन आहेत त्यांना. हो विज्ञान, कारण हो आपल्याला विज्ञान म्हणजे सायन्स माहिती आहे. हो हो पण चालेल. हे जे नवीन लोक आहेत, हा. 1-2, हो त्यांना विज्ञान याचा खरा अर्थ कळला पाहिजे. हा, बरं झालं तो थोडा सांगितलं. खुलासा कर. हो थोडा. हो आता आपण जेव्हा व्यवहारात जेव्हा ज्ञान किंवा आध्यात्मिक ग्रंथात पण ज्ञान जेव्हा म्हणतो, तर ते ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान असं धरलेलं आहे. जे आपण शब्दांनी कळून येतं, जे आपल्याला अ, अनुभवानी कळून येतं किंवा प्रत्यक्ष पाहून कळून येतं. आपण योगशास्त्राचं जे इंट्रोडक्शन पाहिली, तेव्हा चित्ताचे अ, अ, वृत्तीमध्ये आपण पाहिलं एक प्रमाण ही पहिली वृत्ती आहे. तर त्या प्रमाणात प्रत्यक्ष प्रमाण, अनुभव प्रमाण आणि शब्द प्रमाण यांनी जे समजून येतं ते ज्ञान झालं आणि त्याचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा ते विज्ञान झालं. म्हणजे जे खरं ज्ञान आहे, विशेष ज्ञान म्हणजे अनुभवासहित ज्ञान. म्हणजे खरं ज्ञान काय आहे? तर तो आनंदरूप, ईश्वररूप होऊन जाणं, हे जे खरं ज्ञान आहे त्याला म्हणतात विज्ञान, विशेष ज्ञान. ते व्यवहारातलं विज्ञान वेगळं, ते सायन्स, ते नाही. इथे विशेष ज्ञान म्हणून विज्ञान सांगितलेलं आहे. तर ते मनात तुम्ही मला एक्सप्लेन करताना ते आंब्याचं एक्झाम्पल दिलेलं ना, फ्रूट म्हणजे बघणं आणि मग टेस्ट इमॅजिन करणं हा आणि हा खाणं सांग ना, तू सांग. स्टेजेस. नाही तुम्ही सांगा ते. हा बरं.
संस्कृत भाषेत आपण बऱ्याच वेळा हेच होतं. आता काकांनी खूप चांगलं हे पॉइंट सुचवला, की मराठीत काय होतं, आपण संस्कृतमधले शब्द असेच घेऊन कुठेही आधुनिक यांनी कुठेही लावलेले, तर तसं ते नसतं. आपण मेघ, ढग हे सगळ्याला सारखंच एकच ढगालाच शब्द आहेत असं मानतो. पण संस्कृतमध्ये कसं आहे, की ते अ, जलद आहेत का मेघ आहेत. मेघ म्हणजे आता ते ऑलमोस्ट आता पडायला आला पाऊस. त्या स्टेजला त्याला मेघ म्हणतात. तसंच मराठीत आपण मोद, आमोद, प्रमोद याचा सगळ्याचा अर्थ आनंद म्हणून लावतो. तर मोद म्हणजे काय आहे? तर समजा आंबा आपल्याला आवडतो. तर आंबा दिसला किंवा त्याचा विचार आल्यावर एक कुठेतरी आत थोडासा आनंद होतो ना. तो जरा जास्त विचार केला तर इव्हन तोंडात थोडंसं पाणी पण येतं. तर तो झाला मोद. त्याच्यानंतर कोणीतरी चांगला हापूस आंबा हातात आणून दिला. तो झाला आमोद आणि तो खाल्ला की तो झाला प्रमोद. तर मोद म्हणजे आता आपण जे थोडंफार ईश्वरासंबंधी ज्ञान समजून घेतोय किंवा काय, तो मोद झाला. तर शास्त्राप्रमाणे शास्त्रग्रंथ गीता आहे, भागवत आहे किंवा ज्ञानपर विचारसागर सारखे ग्रंथ आहेत किंवा पुराणाधिक आहेत. ह्यांनी जर पूर्ण तत्वाचा अभ्यास झाला तर तो अमोद झाला. म्हणजे तत्व हातात आलं आपल्याला. आता फक्त खाणं बाकी आहे. आणि ते खाणं म्हणजे समाधीचा लाभ मिळाला. म्हणजे त्या आनंदाचा ऍक्च्युअल अनुभव आला. तर तो झाला प्रमोद. तसं आमोद हे ज्ञानाच्या इक्विव्हॅलंट असलं तर प्रमोद हे विज्ञान. आपण पण गुरूंची प्रार्थना करताना पण आपण म्हणतो ना, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. मग तिथेही बाकी काही न म्हणता नुसतं ज्ञान का म्हटलेलं आहे? म्हणजेच गुरु जर ज्ञान देतात, तर त्यामुळे आपलेही गुरु आपल्याला ज्ञानच देत आहेत. त्यामुळे ते ज्ञान प्राप्त करून घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आणि मग ते प्राप्त करून घेतलं, साधन चतुष्टय संपत्ती मिळवून जर प्राप्त केलं, तर परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष ज्ञानाची परिणिती सगुण किंवा सगुण साक्षात्कारापर्यंत होते आणि त्याच्यानंतर गुरुचा लाभ झाला की निर्गुण म्हणजे सविकल्प समाधीतनं निर्विकल्प समाधीपर्यंत आपण जाऊ शकतो. तर हे म्हणून दिनू एक मिनिट. हा हे दिनू, हा बोला का. परोक्ष आणि अपरोक्षचं फोन करून परोक्ष सांगा. आणि अपरोक्षच्या डेफिनेशन सांग हो. थोडक्यात, अ, कारण हे नवीन आहेत हा. सगळे. परोक्ष म्हणजे आपण म्हणजे आताच्या मराठीत वापरत नाहीत, पण पूर्वी म्हणायचे, की "अरे तुला ते माहीत नाही, तुझ्या परोक्ष झाले." परोक्ष म्हणजे ते समोर नसताना. म्हणजे परोक्ष ज्ञान म्हणजे अनुभव न येता शब्दांनी, अनुमानांनी आणि प्रत्यक्ष या 3 प्रमाणांनी जे कळून येतं ईश्वर रूप. म्हणजे आता आपण जे मागे आत्मानात्म विचारात थोडासा त्याचा अभ्यास केला, की तत्त्वमसी. ते तत् म्हणजे ते परमात्मा. मग त्याला आपण जहल लक्षणा सांगितली. म्हणजे काही गोष्टीचा जे म्हटलंय तो अर्थ न घेता दुसरा घ्यायचा आणि काहीचा आहे तो घ्यायचा. म्हणजे कसं, तर परमात्म्याचं सर्वज्ञत्व, सर्वसाक्षीत्व बाजूला केलं आणि आपलं अल्पज्ञत्व, अल्पसाक्षीत्व इत्यादी हे बाजूला केलं. तर उरतं ते आत्मचैतन्य सच्चिदानंद आहे. तर हे शब्दाने समजा समजून आलं व्यवस्थित. आणि शब्दाने समजून आलं हे कसं समजायचं? तर स्वतःला समजलंय, दुसऱ्या कोणीही प्रश्न केला तरी त्याला निशंकपणे उत्तर देता आली पाहिजेत. तर तसं जर समजलं
तर ते झालं परोक्ष ज्ञान. पण परोक्ष ज्ञान झालं तरी तो अनुभव आलेला आहे का? तर तो अनुभव जर आला तर ते अपरोक्ष ज्ञान झालं. म्हणजे ते अ, नुसतं तोंडी ज्ञान, शब्दज्ञान नाही राहिलं, तर ते अनुभवात आलं. लक्षात आलं? म्हणजे आता समजा एखाद्यानी सायकल कशी चालवायची हे पुस्तकात वाचलं. अशी सायकल असते, मग त्याला एक पॅडल असं मारायचं, ते एक पॅडल तसं मारायचं. तर हे झालं परोक्ष ज्ञान. पण तो ॲक्चुअली जेव्हा ती सायकल चालवेल, तेव्हा ते अपरोक्ष ज्ञान होणार. आता अ, आता पुस्तकात वाचून ती सायकल चालवायला शिकून मग ती सायकल चालवायला उतरणं, हे झालं ज्ञानमार्ग. योगमार्ग म्हणजे स्वतःच स्वतःची सायकल तयार करून स्वतःच स्वतः चालवणं, असा झाला योगमार्ग. आणि भक्तिमार्ग म्हणजे कोणतरी सायकल चालवणार आहे, आपले वडील आहेत. ते आपल्याला त्यांच्या सायकलवर बसवतात. म्हणजे सायकल पण आपल्याला रेडी मिळते. ते ढकलणारा वडील पण मिळतात आणि मग थोडंसं मग ते जरा वेळ सोडतात. एखाद वेळेस आपण पडतो पण. सुरुवातीला ते पडून देत नाहीत. नंतर थोडंसं जास्त वेळ सोडून देतात. कधी पडतो, कधी नाही पडत असं करत आपण शिकतो. म्हणजे काय हे गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेमाच्या आत राहून आपण शिकतो. हा भक्ती मार्ग झाला. तर अ, म्हणजे अनुभवासहित जे ज्ञान ते विज्ञान आणि तेच अपरोक्ष ज्ञान. तर हे आपण बघितलं. आता आपण अजून एक आज बघू ते म्हणजे योगा अ, योगसूत्रकारांच्या हिशोबाने जी आपण चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था पाहिल्या. तर एका या बुद्धी या ह्याच्यातच डिटेलमध्ये सगळं यायला पाहिजे म्हणून आपण त्या अ, जरी आपण योगसूत्राच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहिल्या असल्या, तरी थोडक्यात इथे परत बघू, की मूढ अवस्था म्हणजे पूर्ण तमोगुणी आहे. म्हणजे मूढ अवस्थेतही अगदी मूढ अवस्था म्हणजे काय? गाढ झोप आहे. त्याच्यापेक्षा जरा कमी मूढ अवस्था म्हणजे काय? आळसात लोळत पडलेला आहे, काही काम करायला नको, असं. तर ही मूढ अवस्था. क्षिप्त म्हणजे आपण आजूबाजूला जी सगळी पाहतो जगात 99% जी लोकसंख्या आहे, ती इकडे-तिकडे नुसता प्रयत्न चाललेला आहे. विषयाचं सुख मिळवणं, ते टिकवणं, ते संपलं तर परत नवीन मिळवणं, यात सगळा वेळ चाललेला आहे. शरीर म्हातारं होत जाय, मग म्हातारं होतंय शरीर, केस पिकले, केस रंगवतोय. अ, चेहऱ्याला अजून काहीतरी सर्जरी करतोय. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे काय, की सगळ्या मायेच्या राज्यातच सगळा तो खेळ त्यांचा चाललेला आहे. ते झाले क्षिप्त. आता विक्षिप्त म्हणजे कुठेतरी हे जे चाललंय अ, त्याच्यात काहीतरी गडबड आहे हे कळलेलं आहे. आणि हे चालवण्याच्या मागे कोणीतरी एक शक्ती आहे आणि निदान त्या शक्तीचं साहाय्य घेऊन आपण सुरुवातीला असं आहे, की त्या शक्तीचं साहाय्य घेऊन आपण याच व्यवहारातल्या अजून चांगल्या गोष्टी मिळवू शकतो. म्हणजे तो विक्षिप्त झाला. विक्षिप्तची वरची अवस्था अशी आहे, की त्याला कुठेतरी वाटायला लागलं, की अरे या आनंदापेक्षा अजून काहीतरी आनंद ज्याच्यामुळे हे सगळं आपल्याला मिळतंय, की ज्याच्यामुळे हा जगाचा पसारा चालू आहे, त्याला जाणून घेण्यात अजून काहीतरी आनंद आहे अशी जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा एकाग्र अवस्था सुरू झाली. एकाग्र अवस्थेची परिणिती म्हणजे तीव्र मुमुक्षा आहे आणि ती निर्माण झाली, की सद्गुरूंकडनं उपदेश होऊन, त्यांच्याकडनं शक्तिपात होऊन, त्याच्याकडनं कृपा होऊन अ, निरुद्ध अवस्था होते. तर तिथेही आपल्याला पाहायचंय. आता अ, प्रत्येकाची प्रत्येक वेळी जो संत महात्मा आहे, तो निरुद्ध अवस्थेला एकदा पोहोचला, की मग तिथून पतन नाहीये. पण तोपर्यंत जरी सविकल्प समाधी किंवा समाधीचाही लाभ झाला, तरी ज्ञानाच्या 5व्या भूमिकेत, ते भूमिकेप्रमाणे ज्ञानाच्या ते आपण पुढच्या वेळी पाहू, आज होणार नाही ते. पण
त्या अवस्थेलाही प्राप्त झाला तरी सुरुवातीला स्वतः उत्थान आहे, म्हणजे आपली प्रारब्ध आड येऊन पटकन निर्विकल्प समाधी लागलेली असतानाही मध्येच एकदम जाग येते. तर त्याच्या पुढे मग परतो उत्थान आणि त्याच्या पुढे मग सहजावस्था आहे. तर इकडे कसं आहे, तर तर तोपर्यंत काय होतं, समाधीतनं खाली आल्यावर मग पूर्व प्रारब्धाने काही वासनाही दिसतात. त्याचा परिणाम होत नसला तरी वासना दिसतात. आणि समाधीचा लाभ व्हायच्या आधीची जी अवस्था आहे, त्यात थोड्याफार म्हणजे प्रमाण वेगवेगळं असेल, पण या सगळ्या अवस्था त्यात येतातच. म्हणजे कशा? गाढ झोप ही सगळ्यांनाच आहे, जोपर्यंत समाधीचा लाभ होत नाही. गाढ झोप ही सगळ्यांनाच आहे. तसं क्षिप्त अवस्था आहे. पण ती ठराविक प्रमाणापेक्षा जास्त आहे की नाही, आणि त्यातही आपण मागे याच्यात बघितल्याप्रमाणे या सगळ्या अवस्थाही ईश्वराकडे नेणाऱ्या आहेत की त्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत. गाढ झोप जरी असली तरी उठल्यावर प्रसन्न वाटतंय, तर ती अ, अक्लिष्ट वृत्ती झाली. उठल्यावर तरी आळस तसा राहिला, तर ते निद्रा ही क्लिष्ट निद्रा झाली. तर त्या हिशोबाने आपण दिवसभरात मूढावस्थेत किती राहिलो? बराचसा जे वेळ पुरत नाही याचं कारण असतं मूढावस्थेत राहणं किंवा क्षिप्तावस्थेत राहणं. याच्यात तमोगुणाचा जास्त आविर्भाव आहे. अ, निद्रा, आलस्य आणि प्रमाद ही तमोगुणाची लक्षणं सांगितलेली आहेत. किंवा तमोगुणी करता कसा असतो? निद्रा, आळस आणि प्रमाद चालू असतात. प्रमाद म्हणजे काय? ज्याला काही उद्देश नाही अशा गोष्टी करणं. म्हणजे पूर्ण अज्ञानी आणि पूर्ण ज्ञानी हे वरकरणी सारखे वाटू शकतात. गाढ झोपलेला आणि समाधी अवस्थेत असलेला वरकरणी सारखे वाटू शकतात ते यामुळे. तर प्रमाद म्हणजे काय? आजच्या जगातलं, आजच्या युगातलं उदाहरण द्यायचं झालं तर इंटरनेट ब्राउज करत बसलंय किंवा टीव्हीचे चॅनल नुसतं बदलत बसले. म्हणजे धड काही कशाचा उपभोगही नाही आणि कशाचा त्यागही नाही. नुसतंच इकडून तिकडे, इकडून तिकडे, हा झाला प्रमाद. तर ते रजोगुणात नाही, तमोगुणात धरलेलं आहे. तर त्यामुळे मूढ अवस्था आणि क्षिप्तमध्ये मूढ पूर्ण तमोगुणी आहे. क्षिप्तमध्ये तम आणि रज आला. तर आपली आळसात किती वेळ जातो दिवसातला? मग जिथे आळसात वेळ जातो तिथे तमोगुण जास्त आहे. तमोगुण घालवायला सत्वगुण उपयोगी नाही पडत. पहिलीतनं आपल्याला दुसरीत जायला लागतं की नाही. तर त्यामुळे तमोगुण घालवायचा असेल तर तिथे रजोगुणाची आवश्यकता असते. जर आपला तमोगुण वाढतोय असं वाटत असेल तर तिकडे व्यायाम करायला पाहिजे. नाहीतर लोक म्हणतात ना की अरे अरे व्यायाम केला तर माझं रजोगुण वाढेल, मग मला बैठक कशी करता येईल, म्हणून मी व्यायाम करत नाही. मग काय होतं? अंगात आळस भरलेला असतो, बैठकीला बसल्यावर झोप येते किंवा अंग दुखतं किंवा शरीर स्थूल झाल्याने तुम्हाला जास्त वेळ बसता येत नाही, जे काही असेल ते. तर याचं कारण म्हणजे तम तमाची हे आहे. म्हणून तम जर जास्त असेल तर याचा अर्थ रजोगुणाची मात्रा आणि सत्वगुणाची मात्रा वाढली पाहिजे. पण जास्त रजोगुणाची वाढली पाहिजे. मग तिथून तुम्ही क्षिप्त अवस्थेत आला. क्षिप्त अवस्थेत इथून तिथे करतायत. मग आता तुम्ही रजोगुणाची मात्रा वाढवायला सुरुवात करू शकता. मग रजोगुण म्हणजे जर आपली मनाची भिरभिर होते, तर ती रजोगुणाची अवस्था आहे. मग तुम्ही सत्वगुणाचा अभ्यास करायला पाहिजे. शांत राहण्याचा किंवा मम चित्तम स्थिर करू आपल्याला स्तोत्र दिलेलं आहे. त्यांनी मन स्थिर करायचं. पण आपल्या आधीच झोप आणि आळसात जात असेल, तर मग त्याच्यातनं बाहेर यायला क्षमस्व अपराधम आहे किंवा पापम तापम आहे. त्यांनी त्याच्या बाहेर, म्हणजे ही जस्ट उदाहरण सांगितली. हेच करा असा अर्थ नाही. फक्त एक लक्षात घ्या की आपली अवस्था जिथे आहे, त्या वेळेला, त्या अवस्थेत आपल्याला काय बरं पडेल. मग आपल्याला प्रश्न पडत नाही की आत्ता मी काय करू? आळस येत असेल तर जपाला बसून उपयोगच नाहीये. धावा तिथल्या तिथे. 10 नमस्कार मारा आणि मग वॉर्मअप म्हणतात ना, ते झाल्यावर जरा तरतरी आली का मग जपाला बसा. तर हे आहे.
आणि मग क्षिप्त नंतर विक्षिप्त आहे. मग क्षिप्तच जर राहत असेल, दिवसभर ईश्वराचं स्मरण नसेल, तर निदान उठल्याबरोबर किंवा झोपताना दिवसभर आपण कसं वागलो, देवासारखं वागलो महाराज म्हणाले प्रवचनात, की राक्षसासारखं, असुरी संपत्ती प्रमाणे वागलो की दैवी संपत्तीने, हा विचार करून समर्पण करून झोपावं. उठल्यावर आज दिवसात मी काय करणार, ह्याच्यात काही सुधारणा पाहिजे तर मला सुचवा महाराज, असं करून दिवसाचा प्लॅन त्यांना सांगणं आणि दिवसाला सुरुवात करणं. म्हणजे हे 2 टॅग पॉइंट आले. म्हणजे क्षिप्त जर असलो तर ह्या 2 वेळी जर ईश्वराचं स्मरण आहे, तर क्षिप्तकडनं विक्षिप्त झालो. मग अजून कुठे वदनी कवळ घेता, हाताना नाव आलं. शिंक आली, श्रीराम म्हणतो किंवा हरिहरी म्हणतो, जे काही आहे, दत्त म्हणतो. आळस आला, जांभई आली. याच्यासाठी आपल्याला जांभई आली तरी शास्त्रात सांगितलेलं आहे, की उजव्या अंगठ्याचा खालचा शुक्राचा उंचवटा कानाला लावावा, कारण तिथे सर्व देवांचा म्हणजे देवाचं स्मरण तिकडे पण सांगितलेलं आहे. हे काय आहे, की जसं आपण कपडा पूर्ण किंवा एक लहानपणी पतंग मोठा फाटला असेल तर काय करायचं आपण, मध्ये मध्ये आडव्या पट्ट्या लावायच्या आणि मग मोठी पट्टी अख्खी लावायची. तसे हे टच पॉइंट, एक ईश्वराशी बांधायचे पॉइंट जर तयार झाले, तर मग क्षिप्त अवस्थेतनं आपण ईश्वरापर्यंत म्हणजे निदान विक्षिप्त अवस्थेपर्यंत येतो. एकदा तो अभ्यास झाला म्हणजे दिवसात आपल्याला 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, 100 वेळा स्मरण आहे आणि मग त्याच्याशिवाय आपण उपासना करतो त्यावेळी स्मरण आहे. मग काय राहतं, या 2 शिवणीच्या मधला अंतर फक्त बंद करायचंय. म्हणजे मग जेवण ते टी टाइम, जेवणाच्या वेळी आपल्याला स्मरण होणारच आहे. टी टाइमला स्मरण होणार आहे. मध्ये जेवल्यावर झोप येते म्हणून आळस देऊ तेव्हा स्मरण होणार आहे. म्हणजे मग 15-15 मिनिटांनी तरी स्मरण होतंय. मग मधला वेळ नामस्मरणात घालवायला सोपा जातोय. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी अशी त्याच्यात टच पॉइंट्स निर्माण करायचे, की आपण लहान मुलांना नाही का चित्र डॉट 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 वाली पुस्तकं मिळतात. ते डॉट जोडले की आपोआप चांगलं चित्र तयार होतं. तसं हे डॉट्स आपल्या दिवसभरात जर तयार केले आपण, तर ते जोडणं म्हणजे त्याच्यामध्ये मग ईश्वराचं स्मरण ठेवणं सोपं होऊन मग क्षिप्ताकडनं आपण एकाग्र अवस्थेला जाऊ शकतो. आणि मग आता एकाग्र अवस्थेत जायचंय, तेव्हा मग रजोगुण उपयोगी नाहीये. एकाग्र अवस्थेसाठी तुम्हाला शांत एका ठिकाणी 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे स्थिर, ना ती उच्च ना ती नीच असं आसन पाहिजे. तिथे वाहणारा वारा नको, कुठलीही गडबड कोलाहल नको. पद्मासनात, सिद्धासनात ते जमत नसेल तर साधी मांडी घालून, पण पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचंय. हे सगळं का सांगितलंय, कारण कुंडलिनी शक्तीचा मार्ग आपण जर उभं राहून ध्यान केलं तर मूलाधार हे भूलोक आहेत, मग नंतर भुवा स्वाहा महाजना तप आणि सत्यलोक, ही 7 चक्र झाली. तशी खाली पाताळ वगैरे आहेत. मग खाली कुंडलिनी जाऊ नये, मूलाधारापासूनच सुरुवात व्हावी म्हणून बसून साधना आहे. आणि मग पाठीचा कणा ताठ असल्यामुळे कुंडलिनीचा मार्ग सरळ राहिला. आणि तो ताठ राहण्यासाठी पद्मासन किंवा सिद्धासन याचा उपयोग आहे. तुम्ही करून पहा. पद्मासनात आपण सहजासनात बसलो तर असं होतं थोड्या वेळाने. पद्मासनात बसल्यावर असं होताच येत नाही आपल्याला. तर त्याच्याकरता ती आसनं आहेत. तर म्हणजे मग एकाग्र अवस्था ती तशी सांगितलेली आहे. म्हणून जपासाठीही म्हणजे महाराज ज्यांनी मंत्र जर दिला असेल, तर ते एका ठिकाणी बसून तो मंत्र म्हणून त्याचा जप आहे आणि नामस्मरण आहे ते 24 तास आहे. तर ह्याचं दोघांचंही कॉम्बिनेशन आहे. आणि आणि दिनेश, हा. ध्यानाला बसताना तुझं सरळच बसणं चांगलं ना? सरळच बसायचं. पण हा. काही क्षणापुरतं थोडंसं असं वाकायला होतं. हा, नाही नंतर होतं. आता ह्याच्यात कसं आहे, जर शक्तिपात दीक्षा झाली असेल तर ती ध्यानाची प्रोसेस वेगळी आहे आणि अदरवाईज तुम्ही योगाभ्यासानी ध्यान करत आहात तर त्याची प्रोसेस वेगळी आहे. ती कशी, पण दोन्ही याच्यात स्थिर
आणि सरळ याच्यात बसायचं हे हा. दोन्हीकडे. एक बरोबर. मात्र शक्तिपात झाल्यानंतर काय आहे, की तेव्हा तुम्हाला समर्पण आहे. म्हणजे हे शरीर, मन, बुद्धी याचा हे पूर्ण आपल्याला समर्पण करता येत नाही ना, तर निदान त्याचा कंट्रोल तरी तो आपण तेव्हा जगदंबेकडे देतो. गुरूंची अच्छा. प्रार्थना करून कुंडलिनी मातेची, आणि ते बसायच्या आधी आत्मानात्म विचार करून नंतर मग बसताना जे सगळं काही आहे ते अर्पण करून कुंडलिनी मातेला विनंती करायची, की मी तुला सगळं सोपवतोय, तुला जे हवे ते कर, आणि तटस्थपणे पाहत राहायचंय. मग वाकडं होईल, हे होईल, ते होईल, पण ते क्रिया म्हणून वाकडं होणं वेगळं आणि पाठीला रग लागली म्हणून वाकडं होणं वेगळं. हो. तर सरळ जर असलं तर कुंडलिनीला मार्ग सरळ राहतो. पण जसं सरळ म्हटल्याप्रमाणे जातो. हो. शक्तिपात दीक्षेत क्रियेने मग तुम्ही डोलता किंवा मग डोकं खाली लागतंय किंवा मागे झोपलं जातंय, तर ते शक्ती करेल ते तिच्याप्रमाणे. शक्तिपात दीक्षा तिच्याप्रमाणे. जर ओके, नसेल ओके. आणि तुम्ही ध्यान करत असाल तर तुम्हाला आसन सिद्धीसाठी प्रयत्न केलाच पाहिजे. 3 तास एका केलाच आसनात पाहिजे. बसलं पाहिजे न हलता. हो. याला आसन सिद्धी म्हणतात. कारण तो सरळ मार्ग धरला पाहिजे आणि मग ते त्या ह्याच्यात आज्ञाचक्राच्या इथे आपल्या इष्टदैवताचं किंवा मंत्राचंही ध्यान करू शकता. असं तो हे चित्तस्थैर्य करतात. तर दिनो हा दिनो हा बोला काका. दिनो हा काका. मी जालन्यात बसलो असताना एकदा खर्ड्याचे एक तरुण जोडपं आलं होतं. अच्छा. त्या मुलाचे का त्या मुलीचे वडील पंढरीनाथ गोले, हा. खर्ड्याचे, गाजलेला म्हणजे हो हो हो, प्रसिद्ध नाव आहे. व्यक्तिमत्व. तर त्या मुलीने असा हट्ट धरला होता त्या गोलेच्या. हा. आता जेव्हा महाराजांनी समाज म्हणजे काय निर्गुणात गेले ते, त्यावेळेला ही मुलगी जरा लहान होती, पण तिने नंतर असा हट्ट झाला की मी दीक्षा घेईन तर महाराजांकडूनच घेईन. वा. आता आई वडिलांची किंवा परंपरागत पुण्याई एक तर ती खर्ड्याची, त्यात तिचे वडील पंढरीनाथ म्हणजे महाराजांचे जवळचे होते, सगळेच जवळचे होते, त्यात नाही. तर तिने वडील तिला म्हणाले, अगं आता अशोक महाराज आहेत सगळे घेतून, नाही म्हणाले, मला दीक्षा महाराजांनीच दिली पाहिजे. इन द मीन टाइम तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिच्या आणखी त्याच्यामध्ये भर पडली की आता आम्हाला दोघांना दीक्षा मिळाली पाहिजे, आणि ती सुद्धा महाराजांकडून, नाही तर दीक्षा नको, मी तशी राहीन. काय असते पुण्याई एखाद्याची आपल्याला कल्पना नसते साहेब. आणि एक दिवस ती जेव्हा उत्कटतेला पोचली ती भावना, त्यावेळेला महाराजांनी समोर प्रगट होऊन देहानी प्रगट होऊन त्या दोघांना डोक्यावर हात ठेवून स्पर्श दीक्षा दिली. हे तिने मला सांगितलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं. हे तिने मला सांगितलं. काय म्हणजे असे जीव आहेत. मी सांगितलं तुला, अरे काय दिनेश, माझी काय भक्ती आहे, तुम्हाला काय माहितीये, हे बोलणं वेगळं तिच्या आयला आणि हे प्रत्यक्ष महाराजांनी हे करणं वेगळं. अशा अजूनही जीव असतील आपल्याला माहिती नाही, अजून त्यांची कॉन्टॅक्ट नाही आपल्याला. पण ही घटना प्रत्येकाने लक्षात ठेवावी की आता महाराजांनी अव्यक्तात जाऊन कितीतरी वर्ष झाली होती, पण आपण म्हणतो ना की वाडवडिलांची पुण्याई किंवा घराण्याची पुण्याई ती अशी उपयोगी पडते तिथे. म्हणजे आपण सुद्धा, हे आपल्याला एक धडा आहे हा, की आपण कौटुंबिक पातळीवर जर साधना केली तर त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढ्यांना कसा होऊ शकतो हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांचं, बहुतेक कुलकर्णी का काहीतरी आडनाव आहे त्यांचं.
वा. एनिवे दॅट इज मध्ये मी तुम्हाला ते अगदी हे होतं महत्वाचं वा. होतं की महाराजांनी देह ठेवल्यानंतर प्रगट होऊन शक्तिपात दीक्षा डोक्यावर हात ठेवून दिली. त्या लोकांची पुण्य आहेच, प्रश्न नाही. वा. पण महाराजांचं आपण जे म्हणतो महाराज निर्गुणात गेले, महाराज निर्गुणात नाही गेलेले. आपल्याला निर्गुणात असतील ते. आपल्याला त्यांना दिसत आहे नाही. त्याला चल. हा बोल, तेच. पुढे बोल. अजूनही म्हणजे होतं ना, लोकांना दर्शन होतात. ते औरवाडचं म्हणजे तेव्हा सगुणातच होते महाराज. ते औरवाडला जो कॉन्ट्रॅक्टर, लेबर कॉन्ट्रॅक्टर होता, तर ते सगळे म्हणजे ते बाबा लाटे काका यांचं बोलणं वगैरे ऐकून त्याला पण, मला पण दीक्षा मिळेल का? तर बाबा म्हणाल तू लिही असं. मग त्याला लिहिता पण धड येईना, मुलीकडनं वगैरे लिहून घेतलं असं काहीतरी. आणि त्याला तारीख कळवली महाराजांनी. महाराजांना पाहिलं पण नव्हतं त्यांनी. आणि औरवाडच्या देवळाच्या बाजूला ते टेम्पररी झोपड्यासारखं बनवून तो आणि बायको आणि मुली त्याच्या. तर हा आपला झोपला, काय गजर लावला नाही, काय काय झालं माहित नाही, झोपला. 5 वाजता खडखड, तर म्हणजे 5 वाजता खडखडलं दारावर. आणि मग तो बाबांना असं सांगत होता, अहो ते माझं ते पहाटे उठायचं तर 5 ला काही जागच नाही आली, तर खडखड वाजले म्हणे. बघितलं तर ते असे एक बुवा होते, वाडीचे कोणतरी असतील म्हणे. असे होते उंच आणि उपरणं आणि अशी शेंडी होती, पांढरे शेंडी, दाढी पण पांढरी, असे म्हातारे असे होते. आणि म्हणाले, अहो तुम्हाला बसायचंय ना? ते मग नंतर त्याला महाराजांचा फोटो बघितल्यावर ते म्हणाले, अरे हो हेच. काय पुण्य आहे खरंच. हा. भाग्यवान जीवच. तेच काका तुम्ही सांगितलं ना, महाराज गेल्यानंतर पण काही दिवसानंतर समोर येऊन हा, सांगितलं ना, गेल्यानंतर आम्ही नाही समोर आहोत, म्हणायचं, हे खरं आहे की गेलो आम्ही नाही गेलो ते. हे खरं आहे म्हणून हो, तो अनुभव. तेच सांगितलं मला आता. ऐकून आहे. तू काय म्हणतोस तू? मला काका ऐकून आहे. महाराज गेल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष महाराज येऊन बसलेले होते समोर आणि म्हणाले, बघा आता आम्ही आहोत, हे आहे खरं की आम्ही हे खरं आहे हे तुम्ही पहा म्हणून काहीतरी म्हणाला कोणाला तरी. हो, हो. मला व्यक्ती माहित नाहीये. हा पण तुम्ही होय. अनुभव सांगितला होता. होय, होय. वैशालीला आलेलं. वैशालीला आला तू. तसं मी हा. ह्याला तुमच्या सांगा ना मुलाची काका, काय ना? काका सांगा ना. काय आहे, या मुलींना म्हणजे सगळ्याच्याच मुलांना नागऱ्यांच्या काय किंवा शृंगारपुरेच्या काय, हे आमच्या पिढीतले जे लोक आहेत की ज्यांची मुलं म्हणजे जे मुलांना घेऊन महाराजांच्याकडे जवळजवळ प्रत्येक वेळेला यायचे, त्या मुलांना महाराज हे आपले कुटुंबीय आहेत. म्हणजे जसं आपले बरोबर. आजोबा असतात, काका असतात, मामा असतात, ही जी भावना असते म्हणजे ते आपले आहेत ना, आपल्या कुटुंबातले. म्हणजे या भावनेतून या मुलांना त्यांची ती भक्तिभाव हे झालेला होता. ते एकदा ती बसली होती तिथे आणि काय मला जरा थोडा रेफरन्स दे, मला आठवत नाही मी काय सांगितलं तुला. ते काका त्यांचे म्हणजे अस्थी ठेवलेले होते समोर आणि महाराज बसलेले दिसले समोर. म्हणजे नेहमी पूजा करायची त्या जागेवर. तर त्या तिथे तिला असं वाटलं की आता हे ठेवलंय म्हणजे अस्थी ठेवलंय म्हणजे अस्थी कोणाच्या ठेवतो आपण, जो नाहीये त्याच्या ना. बरोबर. पण हिला ते मान्य नव्हतं, वैशालीला. आणि अजूनही ती दोघी मुली मान्य करत नाहीत की महाराज नाहीयेत म्हणून. तर त्यावेळेला तिच्या मनात आलं, मी हे मानत नाही, ते तुम्ही ठेवा बाजूला कुठे, मला त्याची काही देणं घेणं नाही. त्यावेळेला महाराज प्रकट झाले. ते म्हणाले, आता हे पाहिलं ना तुम्ही, म्हणजे त्यांच्या त्या अस्थि कलशाकडे बोट करून म्हणाले, आता सांगा आम्ही आहोत की नाही. महाराज स्वतः विचारतायत. मी कळलं का? याला मस्कतला
आजही अनुभव आहे त्यातला. बरोबर. आम्ही जे तुमच्याशी सारखं बोलताना या नवीन माणसांशी जे बोलतो महाराज, 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 आहेत की म्हणून. हो ना. ते अशासाठी की आज तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जरी बघितलं नसलं तरी त्यांची शक्ती एवढी आहे, की तुमच्यावर जर कृपा व्हायची असेल तर ते देहाने तुमच्यासमोर प्रगट होऊन अनुभव देतील तुम्हाला. हो. आता अनेक लोक असे होते, की महाराज देहात कार्य करत असताना त्यांनी ते सिरियसली घेतलं नव्हतं तेवढं. आणि नंतर जेव्हा महाराजांचं चरित्र म्हणा किंवा काय काही गोष्टी ऐकायला मिळाल्या, तेव्हा काही जणांना पश्चाताप झाला, की अरे आपण केवढी संधी गमावली. आजही ते आहेच. सगळ्यांना नाही वाटत असं, काही जणांना वाटतं. तेच महत्वाचं. अनुभव आहेत, आजही अनुभव आहेत. प्रश्नच नाही. मी ओमानला होतो ना, मस्कतला. तर तेव्हा म्हणजे मस्कतला एक माझी मानलेली बहीण होती आणि तिथे दुसरं एक हे आहे तिकडे मामेभाऊ होता. म्हणजे माझा मोठा मामा तो तिसऱ्या कार्यक्रमाच्या वेळी आलेला ना हरिहरेश्वरला, त्याचा मुलगा. आणि तर त्याच्याकडे आम्ही होतो आणि ही मस्कतची जी मामे बहीण आहे तर तिला तिच्या नवऱ्याने काहीतरी असे लॉजिकल हे सांगितलंय की तुमचे कन्सेप्ट कसे बरोबर नाहीत आणि तिला ते काही एक्सप्लेन करता आलं नव्हतं. तर ते असं काय असलं तर कधी भेटल्यावर ते विचारायचे. म्हणजे ही कधीची गोष्ट आहे? 2012ची गोष्ट. तर असेच आम्ही त्या मामेभावाच्या इथे असताना तिने काहीतरी असं हे विचारलं आणि ते मी म्हणजे महाराजांनी वेगवेगळ्या वेळी सांगितलेले ते सिद्धांत आणि ते कसे महाराजांनी सांगितलेले लॉजिक असं तिला सांगत होतो. बरं, ती अशी की त्या पूर्ण कुटुंबात एकदम खंबीर, म्हणजे अगदी शून्यातनं वर आलेली, त्याच्याबरोबर 25 कुटुंबाला सपोर्ट करणारी आणि तिथे एमएला इंग्लिश शिकवते वगैरे ती असं. तर ती मी बोलता बोलता एक तर आपण समोर बोलत असलो तरी महाराजांच्या ह्याच्यात आपल्याला तेवढं समोरच्या चेहऱ्याकडे लक्ष नसतं ना. तर मी आपलं बोलतोय, बोलताना ती आधी हो बरोबर आहे बरोबर आहे म्हणते. नंतर काही बोलेच ना म्हटल्यावर मी म्हटलं अगं काय झालं? तर ती अशी आणि ते म्हणजे मी असा बसलोय, ती समोरच्या कोचावर, मी या कोचावर आणि ती अशी पाहते. म्हटलं दुगुड काय झालं? तिला दुगुड म्हणतो आम्ही तो पण. तर म्हणते अरे दिनू तुमचे महाराज इथे बसलेत म्हणून. मी म्हंटल मला तर काय दिसत नाही. मग मी तिच्याच पाया पडलो म्हटलं. दर्शन झालं. तर त्यामुळे असं आहे म्हणजे आपली म्हणजे त्यांचे विचार जिथे तिथे तिथे ते आहेतच हो असं त्यांनी दाखवून आहेत दिलं आहेत. थोडक्यात. या संदर्भात तुम्हाला साने गुरुजींच्या गोड गोष्टी मधली एक गोष्ट फक्त थोडक्यात सांगतो. हो. की एकाला वडील नसतात. एका मुलाला लहान असतो मुलगा, पहिली दुसरीत वगैरे काहीतरी असेल. त्याच्या गावात शाळा नसते. शाळा पलीकडे असते आणि ते मध्ये एक थोडस जंगल असतं. तर त्याची आई त्याला पहिल्या दिवशी घेऊन जाते त्या जंगलातून आणि त्याला सोडून आल्यानंतर ती त्याला सांगते संध्याकाळी, हे बघ आज मी आले तुला सोडायला, रोज काय मी येऊ शकणार नाहीये, तुला माहितीये मी मोलमजुरी करणारी बाई, कोणाची धुणी मांडी करणारी आणि हे करणारी. तर तू इथे आलास ना की तू गोपाळ दादा म्हणून हाक मारत जा. आता आपण कसं लहान मुलाला सांगतो, हे तिकडे बुवा आहे हा, जाऊ नको, बुवा अंगावर येईल तुझ्या वगैरे वगैरे. तसं ती चांगल्या अर्थाने त्याला सांगते की तिथे गोपाळ दादा आहे, त्याला हाक मार, तो तुला तिकडे घेऊन जाईल पलीकडे. झालं. दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरू. तो मुलगा दुसऱ्या दिवशी काही बोलत नाही बरं का दुसऱ्या दिवसापासून, की मला गोपाळ दादा भेटला, नाही भेटला, काय वगैरे वगैरे. एकदा शाळेमध्ये सांगतात, की हे साने गुरुजींनी लिहिलंय
की शाळेमध्ये सांगतात की उद्या दही काला करायचा आहे, तर तुम्ही दही घेऊन या. आता ह्याची एवढी गरिबी असते, ही मोलमजुरी करणारी बाई, हिच्याकडे दही दाख आणि हे कुठे असतात. ते तर ती त्याला म्हणते त्या मुलाला, "जा तुझ्या गोपाळदादाला सांग." तो ऐकतो आणि जातो. संध्याकाळी तो जेव्हा येतो, तेव्हा त्याच्याजवळ दह्याचं मडकं असतं. तर तो तिला दाखवतो आईला. ती म्हणाली, "हां, हे दही कुठून आणलंस तू?" "अगं काय बोलतेस तू? कुठून आणलंय?" "गोपाळदादांनी मला दिलं." चल म्हणाली, "कुठला गोपाळदादा आणि काय?" तो म्हणतो, "अरे च्या आईला तूच तर मला सांगितलं तिथे गोपाळदादा म्हणून आहे. त्याला हाक मार, तो तुला घेऊन जाईल वगैरे, वगैरे." तर तो येऊन सोडतो मला रोज आणि घ्यायला येतो शाळेमध्ये. "दाखव मला कुठे तुझा गोपाळदादा." कारण तिचा विश्वासच बसत नाही, की आपण याची समजूत काढली आहे आणि यांनी खरंच त्याप्रमाणे घडतंय. तर तो म्हणतो, "चल ये." आणि ते त्यांचं काय ते जंगल म्हणा काय असेल त्याच्या गेट जवळ जातात आणि तो मोठ्याने हाक मारतो, "गोपाळदादा, माझी आई आली आहे, तिच्या समोर ये बघू तू." तेव्हा त्याला फक्त आवाज ऐकू येतो, "हे बघ बाळा, मी आहे यावर तुझा विश्वास आहे म्हणून मी येतो. तुझ्या आईचा विश्वास नाहीये माझ्यावर. मी तिला दर्शन देणार नाही." हे मर्म समजून घेण्यासारखं. तुम्ही यातच म्हणालात सगळं ना, आलं. तुम्हाला नाही. नाही तेव्हा बरोबर. महाराज कधीच देह ठेवला. लोक असंच बोलतात ना. हम्म. महाराज आहेत ही भावनाच नाहीये कोणाची. ज्यांची आहे त्यांना अनुभव येतोय. आजही अनुभव येतोय. तुमचा सगळ्यांशी कॉन्टॅक्ट नसल्यामुळे तुम्हाला कळेलच असं नाही मग व्यक्ती कोण आहेत त्या. पण मला त्या व्यक्तींकडून समजलेलं आहे, की हा अनुभव त्यांना येतोय. महाराज त्यांना अनुभव देत आहेत. हो, हो. अरे, काल का परवाच मला हिने सांगितलं त्या शैलीने. पुण्यामध्ये एक मुलगी आहे पुण्यामध्ये. हं? हम्म. तर ते पत्र लिहिण्यावरून मागे मी तुम्हाला बोललो होतो की नाही मला माहित नाही. ती गजानन महाराजांना पत्र लिहिते हा. आणि गजानन महाराज तिला उत्तर देतात. ते तिच्या घरी येऊन तिच्या समोर बसून उत्तर लिहून देतात. वाह! हे आज घडतंय पुण्यामध्ये आणि हे बरोबर. शैलीने पाहिलेलं आहे. हम्म. काय भक्ती असू शकते विचार कर. आज मी स्वतःला फार मोठा भक्त समजतो. मी इतक्या वेळा महाराजांच्याकडे गेलो, इतक्या वेळेला महाराज मला बोलले, "ताई मला असं ट्रीट करता." अरे याच्यात त्याला काय त्याची किंमत आहे का? हे काय आहे बघ. आपण समजणं भक्त असणं आणि खरोखरच इथे देवानी किंवा त्या देवतेने सिद्ध करणं तू भक्त आहेस, फार फरक आहे. एनिवे दॅट इज दॅट. पुढे चालू ठेव. हं. छान महाराजांचं स्मरण घडलं. हो, हो. महाराज आहेतच. आम्ही प्रश्न त्यांच्या बाबतीमध्ये जे क्रियापद आहे ते कधी वापरत नाही आम्ही. महाराज गेलेत असं आम्ही आजपर्यंत कधी म्हटलेलं नाही. महाराज अव्यक्तात गेलेत. ते आपल्यासाठी कधीही व्यक्त होऊ शकतात. गेले म्हणजे कायमची जाणं झालं ना? नाही. पण हे आपल्याला आपलं माइंडसेट तयार करावा लागतो रे. घडवावं लागतं तसं. कळलं का? ते इतकं सोपं नाहीये ते. चला पुढे. 99 ला म्हणजे महाराज दर्शन द्यायचं बंद केलं महाराजांनी म्हणजे निर्गुणात एक. तर तेव्हा त्याच्यानंतर हे चारकोपचं घर वगैरे बांधायला सुरुवात झाली. आता ते घर म्हणजे आधी ते प्लॉट मिळणं, मग हे त्याला डिले असं सगळं ते मग म्हणजे 1 BHK मध्ये राहायला लागलं सगळ्यांना म्हणजे एकत्र कुटुंब ना आमचं त्यामुळे. असं सगळं थोड्या अडचणी जरा जास्त झाल्या. परत त्याचे जेवढं एस्टिमेट केलं त्याच्यापेक्षा जास्त लागलं वगैरे असं तसं. तर त्यात पण मध्ये एकदा बाबांच्या स्वप्नात येऊन महाराजांनी विचारलं,
अहो, बऱ्याच दिवसात आपलं बोलणं झालं नाही. ते काय तुमचं जागेचं काय झालं? घर बांधणं कुठपर्यंत आलं? म्हणजे तो पण फॉलोअप घेतला. म्हणजे हे 99 चा म्हणजे अ, डिसेंबरला घर बांधून झालं. 99चं मार्च ते डिसेंबर मध्येच घडलेलं हे. आणि त्याच्यानंतर अशोक काका महाराजांच्या स्वरूपात गेल्यानंतर मला जेव्हा डिप्रेशन आलं, म्हणजे मला ती बातमी कळली, मी रात्रभर नुसता म्हणजे रडतच होतो, गडबडा लोळत होतो अक्षरशः. तेव्हा महाराज तिथे बाबांच्या स्वप्नात जाऊन बाबांना म्हणाले, अहो त्या स्तोत्राचे म्हणे 108 108 असे पाठ करा, संकल्प करायचा, 108 पाठ करायचे, दिनेशसाठी करा म्हणाले. आणि बाबांना काय कळेना दिनेशसाठी कशाला करा. मग बाबांनी फोन केला, मग त्यांना कळलं की मला असं हे झालं. म्हणजे तुमची जरी योग्यता नसली, म्हणजे ज्याची योग्यता आहे त्याला तर दर्शन होतं, पण माझ्यासारखा कोणी असेल त्याची योग्यता नसली तरी ज्यांची योग्यता आहे त्यांना दर्शन होऊन आमचं मार्ग पुढे हे जातो. आणि मग पण तुझ्यासाठी त्यांनी सांगितलं हे काय हो. मोठं कमी आहे का? आणि नुसतं अरे सांगितलं नाही. हे दिनू, हा. तुझ्या बाबांनी दिलं ना, भजती त्या हो. भजती त्याचे उचलती न भजती हो. त्याही कृपा करते. त्याने हो. केले, त्याने स्वतः हो. केले दिनेश हो. दादाने. त्याने हो त्याने स्वतःच हो. केली ना ती. हो. तर त्याचं पुढचं असं की वैशाली आठवड्याभर केली. ती म्हणजे ते अनुष्ठान सुरू केलं त्या डिप्रेशनच्या ह्याच्यात. म्हणजे जवळजवळ वर्षभर मी नुसतं एवढूसं स्माइल पण केलं नव्हतं. बापरे. आणि मग ते नंतर ताईंनी बोलवून घेतलेलं. मग ती गुरुप्रतिपदा होती. म्हणजे जवळजवळ वर्षभराचा काळ गेला त्याच्यात. आणि बाबांचं अनुष्ठान चालूच होतं. तर जालन्याला मग पहिल्या मजल्यावर अनुष्ठान करताना ते अनुष्ठान झालं की आणि मध्ये मग ताईंनी सांगितलेलं की उदबत्ती लावत जा आणि त्याचा अंगारा लावत जा वगैरे असं. तर मग ते सुंदर दत्तमध्ये पहिल्या मजल्यावर मग बलिप्रतिपदेच्या दिवशी ते सुंदर दत्तमध्ये पहिल्या मजल्यावर डाव्या साईडच्या खोलीत राहत होते ना बाबा, तिथे काम चालू होतं त्यामुळे. तर तिकडे मग अनुष्ठान झालं आणि त्या A3 साईज पूर्वी ते डॉट मॅट्रिक्सच्या प्रिंटआउट असायच्या ना, त्या प्रकाश सोनींच्या ऑफिस मधल्या त्यांनी रफ एक साईडनी वापरलेल्या ठेवलेल्याच आहेत. त्याच्यावर मग ते उदबत्ती ठेवलेली आणि मग नंतर असं गोळा केली, बघतात तर काहीतरी आकार खरवडून काढला तरी निघत नाही. मग लक्षात आलं पादुकांचा आकार आहे. तर ते म्हणजे तेव्हा ते अनुष्ठान सांगितल्यापासून तिथपर्यंत. आणि मग ते त्या दिवसापासून मग माझं परत मग नॉर्मल यायला सुरुवात झाली. म्हणजे त्याच्यानंतर मध्ये पण एकदा असं हे झालेलं मला, हे हार्टचं किंवा हे म्हणजे व्हायचं दर्शन दिलं तुला दिनेश? नाही, बाबांना परत तेच सांगतो, आपली नुसतं समोर योग्यता बसलं. नाही तेवढी बाबांना. म्हणजे अरे तुझी योग्यता नाही, पण तरी पण तुझ्यासाठी हे सगळं घडलं ना, येतात दया आहे महाराजांनी त्यांची. करून घेतलं ना. आणि त्याच्यानंतरचा तो मागच्या वेळी तुम्हाला आलेल तेव्हा मी दाखवला पण ना, फोटो आहे तो चारकोपला फोटो. हा, पाहिला. हा. त्याची दाढी ओरिजिनल याच्यापेक्षा दाढी वाढले आणि तो काळवंडलेला. हो. आणि इथे ज्या दिवशी आला तेव्हा तो म्हणजे असं सोनेरी तेज आलंय त्याच्यात. ते तिन्ही फोटो ठेवलेले आहेत मी, म्हणजे त्या फोटोचे फोटो काढून. आणि अजून एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे तो फोटो जेव्हा घेतला ना, तर तेव्हा भागवत प्रकाशित झालेलं आपलं. तेव्हा भागवत लिहिणं हे खूप तेव्हा होत होतं. म्हणजे औरवाडचं काम चालू, नोकरी चालू आणि वर लिखाण पण चालू, असं हे होतं. आणि अरे वा. आता हा फोटो इथे आल्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही जालन्याला गेलो. तिथे तो याचा विषय म्हणजे महाराजांच्या साईटचं काम, तो फोटो आला आणि साईटचं काम जोरात सुरू झालं. म्हणजे ते आहेत ते दाखवतात. आणि तो फोटोच्या तो पण सांगितलेला ना प्रसंग, जेव्हा तो औरवाडला फोटो तयार केला तर मुजुमदारांना
मुजुमदार काकांनी भाऊ मुजुमदार काकांनी औरवाडला ते हॉलमध्ये फोटो लावलेत ना, तर आधी महाराजांचा त्यांनी आता आपल्याकडे आहे तो फोटो तयार केला. मग तो हॉलच्या मनाने लहान वाटला. मग त्यांनी अजून मोठा फोटो केला आणि बाकी तसेच केले. तर हा एक एक्स्ट्रा फोटो होता. तर ते म्हणाले, "हा मोठा फोटो आहे, पाहिजे का कोणाला?" तर बाबा म्हणाले, "कुठे ठेवणार वगैरे?" म्हटलं, "नाही, मला पाहिजे" म्हणून. मग तो फोटो घेतला, त्याला चांगली टिकवूडची फ्रेम केली. मग बाबांना म्हटलं, "आपण हात महाराजांनाचा हात लावून घ्यायचा." आणि मग तेव्हा हां. तेव्हा चिनू लहान होती. चिनूला घेऊन म्हणजे दादाची मोठी लहान होती. तिला घेऊन गेलेलो. कारण ती वर्षभराची पण नव्हती, 6 महिन्याची असेल. पण माझा आग्रह चाललेला, तिचा पण दीक्षेचा विचार आहे. कारण म्हणजे रसज्ञावश आपण ऐकतो, त्यामुळे 6 महिने हे पण लहानच झालं, मोठंच झालं. तर आम्ही गेलो. आधी ते फोटो घेऊन आत गेलो. तर महाराजांनी असं पाहिलं, "हे काय?" म्हणाले. तर बाबा म्हणाले, "आपली प्रतिमा आहे." "बरं" म्हणाले. मग म्हणाले, "दिनेशची इच्छा आहे, आपण याला स्पर्श करून द्या." आणि मग त्यांनी तो असा लहान मुलांना स्पर्श करतात तसा असा स्पर्श केला आणि हा तसा केला. आणि मग नंतर चिनूच्या दीक्षेचा विचारला, की हिला दीक्षा. तेव्हा ते म्हणाले, "दीक्षा तर काय तुमच्या घरातच आहे" म्हणाले. आणि अरे वा. त्याच्यानंतर म्हणजे ती चिनू म्हणजे आता 6 महिन्याची ते म्हणजे 6 महिने 7 महिने असेल म्हणजे बसायला लागलेली म्हणजे 6 महिन्याची हे असेल. ती कधी-कधी बसल्या-बसल्या तशीच्या तशी बसून राहायची डोळे मिटून. म्हणजे ते लक्षात यायचं. म्हणजे नंतर तिने केली नाही हो. केली हा विषय वेगळा. पण तेव्हा लक्षात यायचं ते. दिनू, हां. तुमच्या गोरेगावच्या जागेमध्ये हो. गोरेगावच्या जागेमध्ये हो. ऐकू येते ना माझं बोलणं? हो, येतंय, येतंय. होय होय सगळ्यांना येतंय? हो. हो हो, हो हो, होय येतंय. होय. इथे आहे. महाराज जेव्हा आले होते, हो. तेव्हा त्याच्या आधी महाराज जेव्हा येणार होते त्याच्या आधी हो. प्रभू देसाईंना घेऊन आम्ही तुमच्या गोरेगावच्या जागेत गेलो. तिथे 4 खोल्या होत्या. हो. प्रभूंनी खोली दाखवली, की या इथे तुम्ही या खिडकीच्या खाली महाराजांना बसवा. हो. हं? आणि तिथे मग सगळ्यांनी येऊन काय पाद्यपूजा वगैरे काय करायचे ते करा वगैरे वगैरे. आणि ते झाल्यानंतर ते असं म्हणाले होते, की ते शक्य होत प्रॅक्टिकली शक्य नव्हतं म्हणा किंवा काय असेल ते. महाराज तिथे बसले आणि तुम्ही कोणीही ऐकलेलं नाहीये. हे आपलं हे सगळे जे बसलेत ना यांच्यापैकी कोणी काहीच ऐकलेलं नाही. मधूनही कदाचित ऐकलं असेल. सांगितलं काका तुम्ही ओम ओम काढायच्या डोक्यात महाराजांच्या. हा, तर शशिकांनी गंधानी महाराजांच्या डोक्यावर ओम काढला. तेव्हा प्रभू म्हणाले होते, की जर महाराजांनी तुम्हाला ओम काढू दिला तर या खोलीत जो येईल त्याला दीक्षा होईल. हो. अरे वा. जो येईल त्याला दीक्षा होईल. तिथे खूप चमत्कार घडलेले आहेत बरं का. हो. आणि मी आत्तापर्यंत ते म्हणजे हिला आवडणार नाही म्हणून सांगितलं नव्हतं. करिश्मा आत्ता जॉईन केलंय ना तिने. तर आमच्या लग्नात ती 2 ते ऑक्टोबरचा जन्म तिचा आणि आमचं लग्न डिसेंबर म्हणजे 2.25 महिन्याची होती फक्त. नुसते महाराजांची दृष्टी पडली आणि दीक्षा झालेली आहे तिला. हो हो हो. तरीच ही प्रगती दिसते. हो, हो. म्हणजे जाणवते. कुठेही घरात भाग्यवानच तू. हां. अध्यात्माची बॅकग्राऊंड किंवा काही नाही. फक्त ते महाराजांची दृष्टी पडली आणि तिचं मार्गी लागली ती. वा वा. किती जणांचं त्यांनी केलं असेल नाही. हो. हो ना. तुमच्या कुटुंबावर म्हणजे ते गुरुचरित्रात लिहिलंय ना दिनेश, की प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांनी दिलंय, की वंशोवंशी तुमच्यावर कृपा राहील. हो, आहे, आहे. तसं हो, हो. तुमच्या हो, कुटुंबाचं. नाही, मी तुला हे करत नाही, मस्करी करत नाही. नाही मी आहे. सिरियसली बोलतोय सगळ्या. हो, हो. आहे. अ, गुरुचरित्रातलं ते वाक्य
तुमच्या कुटुंबाला तंतोतंत लागू आहे. काही जर आत्ता लगेचच काही सगळे साधू बनणार नाहीयेत किंवा होणार. पण हळूहळू ती पण शक्ती कृपा असणार. कार्य करायला नक्कीच. कार्य पण करायला काका लागणार. त्या- हो. हा बोल त्याच्या बोल. तोंडून जे येते ते महाराजच बोलतायत ना सगळं. ते दिनेशच्या तोंडून जे येते ते सगळं महाराजच बोलतायत. अर्थातच. हो प्रश्नच नाही. त्यांची कृपा आहेच 100%. त्यांचीच कृपा आहे, दुसरं काहीच नाहीये आपल्याकडे. हो हो बघ, अशोक एकदा महाराजांनी सुलभात्याला म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल तर सूरज आणि मनोज हे म्हणजे सगळ्यांना काका म्हणतात, पण बाबांना आणि आईला मामा मामी म्हणतात. त्याचं कारण असं की एकदा महाराजांनी म्हणजे घराचं हे काम चालू होतं ना, तेव्हा सुलभात्याला बोलवलं आणि म्हणाले तुमचं एक हे अशोक काकांच्या आधी पण एक मुलगा होऊन गेला, तो लवकर गेला म्हणून तो शोक अशोक काका झाल्यावर तो शोक गेला म्हणून अशोक काकांचं अशोक नाव ठेवलं. अर्थात ईश्वराचं नाव म्हणून पण अशोक ठेवलं. तर म्हणाले तुमचा तो एक भाऊ गेलाय ते हे शशिकांत आहेत आणि जी शोभा गेली तिच्या ठिकाणी हिला माना म्हणे. म्हणजे तो गेलाय त्याच्या ठिकाणी शशिकांना माना आणि ती शोभा गेली आणि ती वय पण सेम आहेत. बाबा अशोक काकांपेक्षा मोठे 1 वर्षांनी आणि ते शोभा जी गेली ती पण प्रभात्या शैला आत्यापेक्षा मोठी आणि याच्यापेक्षा लहान. तर त्यामुळे ते त्यांनी सांभाळलं आणि तसंच अशोक काका मला म्हणालेले अमोद तुझा धाकटा भाऊ आहे त्यामुळे. आणि ते तर आहेच म्हणजे महाराजांनी जे प्रेम म्हणजे महाराजांकडनं जे आता प्रेम नाही मिळालं म्हणू शकत नाही, पण व्यावहारिक दृष्टीने जे जसं काहीच मिळालं नाही ना सहवास, ते अशोक काका आणि सविता काकूंनी. म्हणजे आई गेल्यावर पण मी माझी देविकाची आई गेल्यावर पण तेच म्हटलं आम्हाला तुम्हीच एक आई आहात त्या सविता काकू. आणि अधिकार आहे त्यांचा आपल्याला म्हणजे त्यात दाखवत कळत नाही नाहीत तेव्हा. किंवा हे नाहीत पण आहेत. कसं आहे मधू, तिथे ना त्या वेळेला म्हणजे ही गोष्ट सुरुवातीची आहे. हो. म्हणजे आम्ही एकत्र आलो त्यावेळची गोष्ट आहे ही, की तिथे तू माय नव्हतं. म्हणजे नव्हतं काही. शशिकांतच्याकडे महाराज जेव्हा पहिल्यांदा आले गोरेगावला, त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटलं महाराज आपल्या घरीच आलेत. अरे बापरे. इतकं त्यांचं मोकळेपणा, तुम्ही या हो. महाराजांना लुटा तुम्ही. कळलं का? हा. आईला आणि इतका मोकळे प्रभात्याला बाबांनी सांगून ठेवलेलं हरेश्वरला की मागे राहायचं, सगळ्यांना सगळं करून द्यायचं, जिथे कोणाचं लक्ष नाही ते जाऊन आपण करायचं म्हणे. पण महाराजांच्या समोर समोर करायला जायचं नाही अजिबात. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना त्यांना तो सहवास मिळून द्यायचा. अर्थात या दोघींचं पण तसं नव्हतं की मीच मोठी किंवा असं काही, पण ते होतं. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे सगळ्याच गुरुबंधूंनी म्हणजे असं कोण करतं म्हणजे कोणाचे कोण नागले त्यांच्या घरी महाराज यावे म्हणून अनुष्ठान कोण करतं? ते सगळ्यांनी अनुष्ठानं केलेली आहेत तेव्हा महाराज आले तिकडे. तर त्यामुळे ते तुमचं माझं हा नाहीच काका म्हणतात तसं. किंवा आता काकांकडे पण अशोक काका आलेले, आम्ही मोजलेली माणसं 54 माणसं झोपलेली आणि त्याच्यात काकांचं घरात आता ताई महाराज आणि अशोक महाराज असल्यामुळे तिथे फार तर 8-10 माणसं असतील. म्हणजे 8-10 माणसं सोडून 8-10 मधली कुटुंबात म्हणजे ताई महाराज वगैरे ह्यांचाच नंबर आला. म्हणजे ती 54 माणसं तिथे बाहेर पॅसेजमध्ये, काही अमितकडे असे सगळे आणि कुठेही काही कोणाला म्हणजे काय कुटुंब म्हणजे खरंच कुटुंब असा तो अनुभव होता. नाही त्यावेळेला त्यावेळी महाराजांच्या खरंच म्हणजे काय आपण म्हणू, त्यांची कृपाच म्हणते पाहिजे की सगळ्यांना आपलेपणा होता. हो. आपलेपणा. तू माय नाही तिथे. कळलं का? हे गुरुबंधूंमधलं प्रेम हे महाराजच आहेत ना, कारण त्या प्रेमाचं कारण महाराज हो. जसं रामकृष्णांनी सांगितलं की
तुमच्यावर मी प्रेम करतो, तुम्ही एकमेकांवर प्रेम करता, हे काय व्यावहारिक प्रेम आहे का? हे ते ईश्वरच त्या रूपाने, तसं महाराजच त्या रूपाने एकमेकांशी म्हणजे आपलेपणा वाटतो तो महाराजांच्या रेफरन्सने वाटतो ना, नाहीतर कशाला कोणाला एकमेकांबद्दल वाटेल. त्यातला दोरा मुख्य ते महाराजच होते. मधु, सर्वांमध्ये तुम्हाला तिघांना म्हणजे तुमच्या नौख्यात तुम्हाला एक कल्पना नाहीये की जेव्हा शशिकांतकडे महाराज यायचे ठरले पहिल्या वेळेला गोरेगावला, तर प्रभूंनी आम्हाला सांगितलं होतं की तो कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून म्हणून तुम्ही तुम्ही दर रविवारी 7 तास दिगंबराची धून करा, आधी 1 महिना 2 महिने. आणि त्यामुळे काय झालं, पुढे मग प्रत्येक कार्यक्रमाला ती प्रथाच पडली. अरे, त्या पहिला जो कार्यक्रम हरिहरेश्वरचा झाला तो म्हणजे अनादी काळामध्ये ऋषींचा आश्रम कसा असेल त्याचं स्वरूप आलं होतं सगळं. वा वा. हो. आणि मुख्य म्हणजे काय माहितीये का, गोरेगाव असू दे किंवा हरिहरेश्वर असू दे, नागले किंवा नागले वहिनींचं कुठेच त्याच्यामध्ये आम्ही 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 हे नव्हतं. या तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. त्यामुळे लोक आनंदाने करत होते. अरे म्हणजे इतकी मोकळीक मिळाल्यानंतर काय रे, अशी बरोबर. सगळीकडे नसते. अशी सगळीकडे नसते. लोकांना प्रत्येकाला वाटतं ना माझ्याकडे महाराज आले, पण ही शशिकांची भावनाच नव्हती. ताई महाराज एकदा म्हणाले होत्या, दिनेश, हा ताई महाराज एकदा म्हणाले होत्या, हा म्हणजे असंच आमचं बोलणं चाललं, तर आम्ही त्या काकांच्या मागच्या साईडला वरांडा आहे त्याच्यावर ताई महाराज तिकडे बसल्या होत्या. हा आणि तिकडे आमच्या काय असं ते झालं होतं, म्हणलं ताई माझं काही गैरसोय झाली. अरे कडीकर म्हणे तुम्ही असं कसं म्हणताय गैरसोय म्हणे, आम्ही काका यांच्याकडे येतो, यांच्याकडे बसतोय, ते गॅलरीत बसतोय, इथे त्यांच्या समोर एक माणूस संडासला डबा घेऊन गेला होता. म्हणजे हे बघा, इथे बसतो आम्ही, कशासाठी बसतो म्हणे इथे आम्ही त्याचा भाव बघून येतो, लोकांचे भाव बघतो आम्ही, लोकांचं तुमचं गाद्या बघून येत नाही म्हणून कोणाकडे आम्ही असं. ते केवढं त्याच्यात सामावलं त्याच्याने, खूप मोठं त्यांनी सांगितलं ते. आम्ही येतो सगळे त्याचे भाव बघून येतो प्रत्येकाकडे. काय वेगळंच वातावरण त्यावेळेचं खरंच. महाराजांचं तर काय, महाराज तुम्ही प्रार्थना केली की महाराज तुमच्या समोर असतात. इतकं भार पण आतून पाहिजे ते. महाराज कणीकर, तुम्ही असं कधी ऐकलंय कोणाच्याही बाबतीत की कोणाचा एक कार्यक्रम असला महाराजांचा की तो कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून आधी दिगंबराचं भजन केलं जायचं? नाही. आणि एकदा नाही, 5-6 बापरे, 7 तास 7 तास धून व्हायची आणि सगळे प्रेमाने त्याच्यात सहभागी व्हायचे. प्रेमाने सहभागी व्हायचे. इच्छा काय, तर महाराज आल्यानंतर जिथे येतील त्यांचा कार्यक्रम निर्विघ्नपणे आणि आनंदात पार पडावा म्हणून. बरोबर. खूप आनंद, बरं वाटतं. आज खऱ्या अर्थाने आपल्या सत्संग झाला, खऱ्या अर्थाने. हो, खऱ्या अर्थाने सत्संग. अरे अशा किती गोष्टी आहेत मधू की त्या जर आपण बोलायला बसलो तर रात्र पुरणार नाही. पण काका दरवेळी असं एक 15 मिनिटं काढायचे प्रोग्राम मधून आणि ते खूप ऐकत राहावंच वाटतं. हा, खूप छान, बरं वाटतं. आम्ही तर विसरूच शकत नाही ना. नाही, खरी गोष्ट. इतरांचं मला माहित नाही, पण आम्ही काही 2-3 माणसं तर नक्की आहोत. सुगारपुरे आहेत, शशिकांत आहेत, हे मुलं लहान होती त्यावेळेला, पण विसरलो नाही आम्ही. ते अजून तुम्हाला हे सांगताना ते दृश्य डोळ्यासमोर येतं. अरे कळलं का, दृश्य डोळ्यासमोर येते. हरिहरेश्वरला जेव्हा महाराज पहिल्यांदा आले, तिथे बसले, म्हणजे एकदा पहिल्या वेळेला तो आपण त्यांना पुढे ते हे ठेवलं होतं टेबल. मधू, हरिहरेश्वरला महाराज येणार
म्हणून शशिकांत, शृंगारपुरे आणि मी आम्ही तिघं जण 5-6 रविवार, शनिवार रविवार आधी हरिहरेश्वरला जात होतो. का? तयारीसाठी जायचं. हा, अक्षरशः तो ढोका असतो ना, तो एक त्याला गोल प्लेट असते बघ मेटलची आणि दांडा असतो. दुम्मस त्यांनी दुम्मस माती जमीन करायचं त्याला, दुम्मस जमीन म्हणतात. करण्यासाठी हो, लेवलिंग करायचं. जमीन करतात ते. हा हा हो, हा. हो. आणि महाराज आनंदात यायचे रे. महाराजांची जी उर्मी होती, उर्मी एक ज्ञान देण्याची, ते पहिल्या वेळेला जेव्हा आले होते तेव्हा शशिकांतनी असा एक विचार केला होता, प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रवचन करा आणि हे करा ते सांगतातच, कळलं का? तर आपण त्यांना आराम करायचा. त्यामुळे आपण काही यावेळेला त्यांना प्रवचन करा वगैरे काही बोलायचं नाही. तर महाराजांना जी खोली दिली होती, तू गेलास ना हरिहरेश्वरला मधू? गेलोय मी, पण त्यावेळेला घर त्यांचं बंद होतं. मी अच्छा नंतर गेलोय काका, अच्छा अच्छा त्यावेळेला नव्हतं. हा हा. तर महाराज त्या खोलीत होते आणि समोर जे अंगण आहे समुद्राकडच्या दिशेने, तिथे आम्ही जे कोणी 5-6 जण गेलो होतो, देवळे, गोलकर, मी, शृंगारपुरे वगैरे वगैरे, ते तिथे आरामात चहा पीत बसले होते. आणि अपेक्षा काय होती, महाराजांना आराम करायचा आहे, बरोबर. त्यामुळे त्यांच्या स्वागताची काही तयारी नव्हती. यांच्या शशिकांतच्या त्या घरात खोलीच्या बाहेर एक जुनं टेबल होतं. जुनं टेबल म्हणजे जुनच म्हटलं पाहिजे त्याला. आणि त्याच्या बाजूला एक जुनी खुर्ची होती. ती काही स्वच्छ केलेली नव्हती, काही नाही, काही नाही. पण महाराजांना जी उर्मी होती ज्ञानदानाची, ती तिथे आम्हाला जाणवली पहिल्याच दिवशी. आम्ही सगळे रिलॅक्स मूडमध्ये चहा पाणी झालं आणि अचानक महाराज खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले. आमची पळापळा उठून लगेच सगळे, नाही नाही ते बसा 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 ठेव. आणि ते पहिलं वाक्य काय म्हणाले बघा, महाराज बोलतात, यजमानांनी काय कार्यक्रम ठरवला आहे आम्हाला कल्पना नाहीये. तेव्हा शशिकांत म्हणाले, आपल्याला आराम हाच कार्यक्रम आहे. अहो म्हणाले, आराम तर आहेच, काहीतरी आपण चिंतन करू. आणि तेव्हाच त्यांचं वाक्य फार महत्वाचं आहे. एकाने चिंतन करायचं, अनेकांनी चिंतन करायचं आणि सगळ्यांनी मिळून चिंतन करायचं. आणि असं म्हणून त्यांनी ते त्यांची भगवद्गीतेचं पुस्तक बरोबर आणलं होतं. त्या खोलीतूनच बाहेर आले अंगणात आणि तिथे बसून त्यांनी 13व्या अध्यायावर त्यांनी प्रवचन केलं होतं. कळलं का? त्यांना ते असं ज्ञानदान फक्त बस. जेवढं तुम्हाला काय म्हणू आपण उद्धार करायचा ज्ञानाच्या दृष्टीने, तेवढं ते कायम कायम त्यांचं असं. आणि एकदा त्यांनी प्लॅटफॉर्मवर ते बोलले होते, प्लॅटफॉर्मवर ते प्लॅटफॉर्मवर संध्या करायची आहे, लक्षात ठेव. हो, सांगितलं तुम्ही मला. जाऊन दे, ते काय आता किती सांगितलं तरी ते दिवस काय सोन्याच्या अक्षराने दिनेश, तू कधी आलास वृंदावनहून? काल आलो रात्री. अच्छा, चला, गुरुदेव दत्त. गुरुदेव काय वेगळंच हो, छान झालं आनंद, आजचं. फक्त आनंद. चालेल. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. एक जाता जाता मुद्दाम एक गोष्ट सांगतो. हा, सांगा ना. आम्ही सगळे भेटल्यानंतर महाराजांशिवाय आम्ही काही बोललो नाही. कधी शशिकांत, मी, शृंगारपुरे, कधीच नाही. दुसरा विषयच नाही. तर महाराज म्हणजे ते असं म्हणतात ना की त्या आठवणी परत परत काय सांगायचे. तेव्हा महाराज एकदा म्हणाले होते अशा लोकांसाठी, आपण रोज तेच जेवण जेवतो ना, त्याचा कंटाळा येतो का असं विचार. तुला कंटाळा येतो? भक्तीचे जे हे सांगितलेत ना, म्हणजे लक्षण जे सांगितलेत त्याच्यात हे एक लक्षण आहे की पूर्वी ऐकलेली कथा पुन्हा पुन्हा ऐकताना पुन्हा 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 त्याच्यात आनंद होणं.
आणि अजून आनंद होत जाणं हे भक्ती उत्पन्न होण्याचं लक्षण. द्विगुणित होतो. द्विगुणित होतो. आणखीन त्यात ते पैलू कळत जातात आपले आणखी. या मंडळींना दिनो जर शक्य झालं तर आपण महाराजांचे फोटो याच्यावर टाकू अधूनमधून. हो हो हरिहरेचे. हो, हो. जरूर जरूर. कळलं ना? खूप आनंद होईल. हो. खूप आनंद होईल. तिथे ते चालेल, त्यांच्याबरोबर चालेल. एक आपण ना काका एक काम करू, आपण जे हे केलेत ना फोटो, तर त्याच्याबरोबर थोडीशी कॉमेंट्री पण आपण टाकू. म्हणजे चालेल ना. हरिहरेश्वरचे किंवा तुम्ही ह्याला गेलात ते नरसिंह मेहतांचं जन्म हे हो, गावी, हो, हो. किंवा कुरवपूरला ते महाराज नाही का दगडावर बसलेला फोटो आहे असा एक ह्याच्यात, हो, आणि हो, हो. संध्या करताना असा एक फोटो आहे. होय, ते होय, होय, त्याचे असे होय. कॅप्शन म्हणजे चित्रात्मक चरित्र जसं रामकृष्ण मिशननी तयार केले ना रामकृष्णांचं, होय, होय, होय. तसं एक करू आपण. ते केलंय मला वाटतं दिनू, एक पुस्तक आहे तसं. केलंय? 20 एक फोटो आहेत त्याच्यामध्ये. हो हो, हो, नक्की आहे. हो का? अच्छा, नाही पाहिलं कुठलं काय नाव आहे त्याचं? माझ्याकडे काय नाही, नाव पण पुस्तकाचं? कोणाकडे आहे स्वतःला माहिती आहे. महाराजांचं काका तुम्ही ते महाराजांचं नाही आहे, रामकृष्णांचं आहे, डिवाइन लाईफ रामकृष्णांचं इन आहे पिक्चर वालं. अरे रामकृष्णांचं. रामकृष्णांचं आहे, मलाही माहिती आहे. हे हम्म. महाराजांचं मी तयार केलेलं आहे, म्हणून तुला एवढ्या कॉन्फिडेंटली सांगतोय. अच्छा, बरं. काकांनी बनवलं हे लक्षात घ्या. कोणाकडे असेल? हा. आश्रमात असेल तर बघायला पाहिजे. बरं. कळलं का? केलेलं आहे, मी स्वतः केलंय, त्यामुळे मला माहिती आहे. रामकृष्णांचा काही संबंध नाही या गोष्टीशी. रामकृष्णांच्या प्रमाणे केलं ते असं. कळलं का? म्हणजे आदर्श तो होता डोळ्यासमोर. हा. आश्रमात एवढी सगळी नवीन माणसं आलेत ना, ते जुनं त्यांना काहीच माहित नाही हो. हो. आणि इंटरेस्ट नाहीये रे. काय नाही, त्यांना परत पडलेलं इंटरेस्ट करता येईल नाही, आपल्याला. सगळे अजून नवीन मोठं आहेत. त्यांना करता येईल. महाराजांबद्दल जास्त माहित नाहीये, दत्त महाराजांबद्दल. करून त्यांनी माहिती 2-3 करून वेळा घ्यायची इच्छा पण नाहीये. कणिकर, इच्छा नाही इच्छा नाही त्यांना. मला तुला विचारलं कधी कोणी महाराजांबद्दल मला 2 शब्द सांगा म्हणून? नाही. नाही. बस. बरोबर आहे. ठीक आहे. आपण असं समजू परत की करूया महाराजांचं अमानित्व आहे म्हणून ते कुणाला बुद्धीच होऊ देत नाहीत. बुद्धोदय. हो, हो. पण आता होते काय माहितीये का? काका, एक अपडेट द्यायचं होतं. आता आपण हा, बोल. म्हणजे महाराजांचे जे अजित काकांनी अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ना, तर ते अबूनी एनहान्स केलेत. म्हणजे त्यातला नॉईज काढून टाकला आणि पिक्चर क्वालिटी पण म्हणजे मोठ्या टीव्हीवर पण एकदम क्लिअर दिसतंय ते. म्हणजे करायला सुरुवात केली. 30 आहेत ना ते भागवताचे, त्यातले 5-6 झाले. हम्म. आणि साईटचं पण बेसिक लेवलचं हे झालंय. मी एकदा तुम्हाला आतापर्यंत झालेलं एक रिपोर्ट करीन, काय काय आपलं कुठपर्यंत आलंय ते. पण घेतंय YouTube आता. टाकले का ते? म्हणजे आता या महाराजांची सगळ्या अवतरित व्हायची इच्छा दिसते आता. मदतीला पण येतायत लोक आणि स्वतःहून येतात. तो यांचा रामचंद्र पाटील आहेत ना, आरडी, त्यांचा मुलगा तो खूप एकदम तो या IT मध्ये आहे ना, तो करतोय, अभू करतोय. अमोदनी पण लक्ष घातलंय जरा. आणि ते सदानंद कुलकर्णी ते साईट डेव्हलप करून देतात, तुम्हाला म्हटलं ना, तर ते मी याला वैशालीला लिंक पाठवतो, म्हणजे तुम्हाला आत्ता ज्या स्टेटसला आहे ते पाहता येईल. पण अजून प्रिमिटिव्ह आहे, पण बॅकग्राऊंडला बरंच काम चालू आहे आता ते सगळं. बरं, अजून म्हणजे अजयनी जे स्तोत्रांच्या अर्थाचं एकत्रीकरण केलेलं ना, तर तसं त्यांनी महाराज, गुळवणी महाराज आणि मोठे महाराज या तिघांचे हस्ताक्षर पण जमवले. अरे वा. तर ती पण आपण साईटवर घेऊ. म्हणजे आता महाराज विश्वरूपात यायला म्हणजे काय सुरुवात झाली आहे म्हणजे. ते आणि तो महाराज नाही का आपलं म्हणजे 95ला ते सगळा प्रकार हे झालेला, डिसेंबरला अगदी सगळे टेन्शन मध्ये होते. महाराज निर्गुणात जात आहेत का काय, त्यांची काय इच्छा आहे वगैरे.
आणि त्याच्यानंतरच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला नीलाताईंनी चान्स दिलेला बघा, आदल्या दिवशी वाढदिवसाच्या. तेव्हा मी महाराजांना विचारलेलं, की जे सद्भक्त आहेत त्यांना तर दर्शन होत राहणार, पण आमच्यासारख्यांचं काय? तर तेव्हा महाराज म्हणालेले, काळ हेही कारण आहे. तर तो काळ आता संपला असं समजायला हरकत नाही. म्हणजे आता या ना त्या स्वरूपात दर्शन होईल होय, होय. आपल्याला बरोबर. महाराजांचं. होय, होय, होय. मेहनत खूप घेतात पण सगळे. काय आहे दिनू, हो एक का? दिवस हां, ठरवून आपण स्थान ठरवू आपण हां. आणि त्यांना इंटरेस्ट आहे. हो, त्यांना आपण या जेवढं काही जमा केलेलं मटेरियल आहे, हो, फिल्म्स म्हण, फोटो म्हण, हो. त्यांना दाखवू ना. हो, हो. खूप खूप बरं होईल ते. हो, हां? हो. आणि खूप काका बरं होईल आपल्याला ते. ते हे पण पाहायचंय आपल्या म्हणजे आपण आता ना ते कॅसेट्स पण त्याचा बऱ्याचशा ह्याच्यात थोडे डिस्टर्बन्स वगैरे आहेत ना, तर ते पण चांगलं करायचं काम करायचं सुरू केलंय. आता त्या कॅसेट्स म्हणजे ऑडिओ कॅसेट्स YouTubeवर टाकताना एक काहीतरी फोटो टाकून टाकायला लागतं. तर मग आपण त्या फोटोबरोबर एक मिनिमम 4 गोष्टी 4 हे त्यात द्यायचा विचार आहे. म्हणजे एक तर त्या प्रवचनाचा विषय, ते कोणत्या प्रसंगी प्रवचन केलं, ठिकाण कोणतं आणि तारीख कोणती. तर ते एकदा इंडेक्सिंग करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण एक मागे केलेलं बघा काका, म्हणजे तुम्हीच केलेलं. मग नंतरच्या आम्ही ज्या कॅसेट लिहिल्या त्यात अपडेट केलेलं ते एक आहे बघा इंडेक्सिंग. म्हणजे त्यांनी काय होईल, ऑडिओ त्याच्या कॉरेस्पॉन्डिंग लिहिलं गेलेलं प्रवचन आणि मग त्याची ही माहिती असं. आणि मग शक्य झालं तर तो फोटो त्या प्रसंगाशी म्हणजे माणगावचा फोटो एक आहे नाही का, तुमच्या अल्बममध्ये तो देवाच्या समोर बसून मग ते भीष्मस्तुतीला त्या ऑडिओ प्रवचनाला तो फोटो लावला, किंवा हरेश्वरच्या गीता भाष्याच्या वेळी तुमच्याकडचा जो फोटो आहे तसा तो महाराज हरेश्वरला खुर्चीवर बसलेले त्याचा तो कलर्ड फोटो आहे तो लावला. किंवा नीलाताईंकडचा काही एखादा फोटो असेल तर ते नीलाताईंकडच्या प्रवचनात तो फोटो लावला. कुरवपूरचा असेल फोटो तर ते कुरवपूरच्या सप्ताहाचं जे ऑडिओ असेल त्याला तो फोटो लावला. असं करता येईल आपल्याला. काय होतंय दिनू, आपण हं. सगळे लांब लांब राहतो ना, हो, त्यामुळे जरा थोडं फरक म्हणजे येण्या-जाण्याचा. एकत्र येऊन चर्चा करायला, बोलायला तेवढं सवड नाही होत हो, तेवढी. हो. सगळ्यांना म्हणजे मी जरी कुठे तुमच्याकडे यायचं ठरवलं, तरी सगळ्यांना यायला जमलं पाहिजे. जमलं. एखादं असं करता येईल का रविवारी का असं एकत्र ठरवलं. यायचं महिन्यात एकदा किंवा दोनदा बसून